नमस्ते नमस्ते, स्वागत आहे मुलांनो आजच्या लेक्चरमध्ये. लेक्चर नंबर 4 आहे हा अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ओके बेटा. तर मागच्या 3 लेक्चर मध्ये आपण नॉमेनक्लेचरचं आर्टिकल कव्हर अप केलं, प्रॅक्टिस पण त्याची खूप सारी केली. ओके. त्यानंतर नेक्स्ट काही लेक्चर सेकंड अँड थर्ड लेक्चर मध्ये आपण प्रिपरेशन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोनचा पार्ट कव्हर अप केला. ओके. आणि लास्ट लेक्चर मध्ये आपण काही पीवायक्यूज पण त्या संदर्भातली सॉल्व्ह केली. चॅप्टर हा जरूर मोठा आहे, बट चॅप्टर मध्ये रिएक्शन्स जास्त आहे, बट इझी आहे. बरोबर. जसं बघा आपण अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये बघितलं, किंवा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असेल, किंवा 11th वाला हायड्रोकार्बनचं चॅप्टर असेल. ह्या चॅप्टर मध्ये मेकॅनिझम जास्त होते. बरोबर. ह्या चॅप्टर मध्ये कंपॅरेटिव्हली मेकॅनिझम कमी आहे, स्ट्रेट फॉरवर्ड रिएक्शन आहे, रिएजंट बेस आहे. बरोबर. खूप साऱ्या नियम रिएक्शन पण ह्या चॅप्टर मध्ये आहेत. तर प्रत्येक रिएक्शनचा रिएजंट व्यवस्थित लक्ष ठेवा. प्रत्येक रिएक्शन मध्ये जनरल रिएक्शन तुम्हाला काय दिली. ओके. तर या सगळा अप्रोच तुमचा क्लिअर असावा. तर जेई मध्ये एस्पेशली फक्त तुम्हाला स्ट्रक्चर साईडला मोठे मोठी असणार आहे, बट थीम अगदी छोटीशी, की जी थीम सीईटी मध्ये पण अप्लिकेबल असते. ओके. तर फर्स्ट आपण प्रिपरेशन्स मध्ये काय काय गोष्टी आपण बघितल्या. अल्डिहाइड्स आणि कीटोनच्या प्रिपरेशन मध्ये टोटल 6 रिएक्शन्स होत्या. त्या 6 मध्ये पहिल्या 4 सीईटी मध्ये पण अप्लिकेबल होत्या, बट रिमेनिंग 2 रिएक्शन ज्या होत्या त्या फक्त जेई साठी अप्लिकेबल आहेत. ओके. त्यानंतर आपण कार्बोक्सिलिक ऍसिडच्या 4 प्रिपरेशन रिएक्शन बघितल्या, राईट. तर अशा पद्धतीने आपण प्रिपरेशन लास्ट लेक्चर मध्ये संपवलेलं होतं. तर आजचा अजेंडा आहे आपला केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. ओके. हा सुद्धा पार्ट आपण मागच्या लेक्चर मध्ये कव्हर अप केला होता मित्रांनो, रिएक्टिव्हिटी ऑफ द अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. ओके. जसं आपण एखादा कार्बोनिल कंपाऊंड घेतला आणि त्याच्यावरती न्यूक्लिओफाईलची समजा ऍडिशन करत जर का असेल, तर ह्या न्यूक्लिओफाईलनी ह्या कार्बनवर अटॅक करावा, हे डिपेंड कशावरती आहे? ऑब्वियस ह्या कार्बनच्या इलेक्ट्रोफिलिसिटीवरती डिपेंड आहे. बरोबर. आणि ह्या कार्बनची जी इलेक्ट्रोफिलिसिटी जी आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -I -R, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू +I अँड +R. हे लास्ट लेक्चर मध्ये पण आपण डिस्कस केलं होतं. बरोबर. नंतर सेकंड जो रिएक्टिव्हिटीचा पॉईंट जो आहे, इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्टेरिक हिंड्रन्स. जर का ह्या साईडच्या ह्या कार्बनला साईडला जे ग्रुप आपण जोडले काही बल्की असतील, तर बल्की असल्यामुळे हा न्यूक्लिओफाईल इझिली याच्यावरती अटॅक करू शकत नाही. म्हणजे रिएक्शन ऑब्वियस कसं असणार आहे? स्लो असेल. ओके. आणि पुढचा मुद्दा बघा, आता रिएक्टिव्हिटी ऑर्डर हा जनरल ऑर्डर कसा आहे? फॉर्मल्डिहाइडचा रेट ऑफ रिएक्शन जास्त असेल कम्पेअर टू एलिफॅटिक अल्डिहाइड. एलिफॅटिक अल्डिहाइड मोर रिएक्टिव्ह दॅन अरोमॅटिक अल्डिहाइड. Aromatic aldehydes are more reactive than aliphatic ketone. Aliphatic ketones more reactive than aromatic ketone, and aromatic ketones ह्याच्यामध्ये हा पण aromatic आहे, पण त्याच्यामध्ये 2 अराइल रिंग्स आहेत. हा सगळ्यात लिस्ट रिएक्टिव्ह असणार आहे. ओके. हे आपण लास्ट लेक्चर मध्ये पण कव्हर अप केलेलं होतं. चलो, तर आपण वन बाय वन स्टार्ट करू आता. केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन. फर्स्ट रिएक्शन आहे बेटा लॅबोरेटरी टेस्ट. ओके. अल्डिहाइड कीटोनची जर का आपल्याला टेस्ट करायची असेल, तर कुठल्या कुठल्या रिएक्शन्स आहे, कुठल्या कुठल्या टेस्ट आहे. पहिली टेस्ट आहे मित्रांनो चिप्स टेस्ट. ही तुम्हाला अगदी जे कॉलेजचे प्रॅक्टिकल्स आहे त्या प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा ही टेस्ट आहे. ओके. तर या चिप्स टेस्ट मध्ये रिजंट आपण जो वापरतो, त्या रिजंटला काय म्हणायचं? चिप्स रिजंट. ओके. सर हा चिप्स रिजंट काय असतो बेटा? हा रिजंट असतो पॅरा रोझा अॅनिलिन. पॅरा रोझा अॅनिलिन हायड्रोक्लोराइड हा रिजंट असतो मित्रांनो. पॅरा रोझा अॅनिलिन हायड्रोक्लोराइड हा रिजंट आहे. बरोबर. जर का आपण हा रिजंट करस्पॉन्डिंग अल्डिहाइड्स मध्ये टाकला, कीटोनची टेस्ट ही निगेटिव्ह आहे. ओके. इथे मी तुम्हाला 5 टेस्ट सांगेल, 5 पैकी पहिल्या 4 टेस्ट फक्त अल्डिहाइडच्या टेस्ट आहे. कीटोनला ह्या 4 पण टेस्ट निगेटिव्ह असणार आहे. ओके. मग जर का आपण एखादं अल्डिहाइडचं सोल्युशन घेतलं, तर लेट्स राईट हिअर जनरल रिएक्शन ऑफ द टेस्ट. ओके. तर काय रिएक्शन होईल बरं? बघा, आपण समजा एखादा अलिफॅटिक अल्डिहाइड या ठिकाणी घेतला, RC डबल बॉन्ड OH असा अल्डिहाइड आपण इथे घेतला, आणि यामध्ये जर का आपण चिप्स रेजन टाकला. ओके. यामध्ये आपण समजा चिप्स रेजन टाकला, तर काय होतं? ऑब्वियस हा जो रेजंट आहे मुलांनो, हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ओके. इथे जेवढे मी टेस्ट घेतो, प्रत्येक टेस्ट मधला रिजंट हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळं हा जो अल्डिहाइड आहे विल बी ऑक्सिडाइज इनटू कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके. बट नॉर्मली सगळेच रिजंट एक बेसिक रिजंट असणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला फायनली त्या कार्बोक्सिलिक ऍसिडचं सॉल्ट भेटतं. ओके. आता जे सॉल्ट भेटेल त्या सॉल्टचा कलर कुठला असतो मित्रांनो? तुम्हाला फक्त ऑब्झर्वेशन रेकॉर्ड करायचं आहे. याचा कलर असेल पिंक असेल. ओके ना. कलर आहे याचा पिंक किंवा रेड, किंवा ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनचा कुठला कलर या ठिकाणी दिसतो आपल्याला? मॅजेंटा कलर. ओके. या दोघांच्या कॉम्बिनेशनचा कलर काय असतो बेटा? मॅजेंटा कलर. ठीक आहे. तर मॅजेंटा कलर जर का अपिअर झाला, याचा अर्थ करस्पॉन्डिंग कंपाऊंड अल्डिहाइड आहे. आणि समजा मॅजेंटा कलर नाही आला, याचा अर्थ टेस्ट निगेटिव्ह आहे. बट एस्पेशली मित्रांनो ही जी टेस्ट आहे चिप्स रेजनची टेस्ट,
ही फक्त ॲलिफॅटिक अल्डिहाइडलाच ऍप्लिकेबल आहे. ॲरोमॅटिक अल्डिहाइडची टेस्ट निगेटिव्ह आहे. ओके सर, का बरं असं? आत्ताच आपण डिस्कस केलं ना, ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन ॲरोमॅटिक अल्डिहाइड. ओके, आता ॲलिफॅटिक अल्डिहाइड मोर रिएक्टिव्ह असल्यामुळे ही टेस्ट पॉझिटिव्ह पटकन देतात. ॲरोमॅटिकच्या केसमध्ये टेस्ट येते, बट थोडासा टाइम जास्त लागतो. बरोबर. आता मग टेस्टला जर का टाइम जास्त लागत असेल तर मग ती टेस्ट आपण नॉर्मली ऍज अ टेस्ट म्हणून करत नाहीये. येते लक्षामध्ये? तशी ॲरोमॅटिकची पण रिएक्शन होते, बट टेस्ट किंवा हा कलर ऑब्झर्वेशन स्लो असेल तर त्या केसमध्ये आपण ही टेस्ट म्हणून पकडत नाही. म्हणून फक्त एकच लक्षात ठेवा की ॲलिफॅटिक अल्डिहाइड शोज पॉझिटिव्ह चिप्स टेस्ट. मी शेवटी एक खाली टेबल बनवलेला आहे, त्या टेबलमध्ये सगळ्या गोष्टी आपण परत एकदा समराइज करणार आहेत. ओके, चलो, हा झाला पहिला टेस्ट. टेस्ट नंबर 2 आहे टोलन्स टेस्ट. हा तर अत्यंत महत्वाचा टेस्ट आहे. याच टेस्टला अजून एक नाव काय आहे? सिल्वर मिरर टेस्ट. आणि हा सुद्धा कॉलेजच्या प्रॅक्टिकल मधला पार्ट आहे. ओके, प्रॅक्टिकल मध्ये येणार आहे तुम्हाला. तर ह्या टोलन्स टेस्ट मधला रिएजंट काय असतो? हा जो रिएजंट आहे मित्रांनो, या रिएजंटला बोलतात टोलन्स रिएजंट. ओके, टोलन्स टेस्टच्या रिएजंटला काय बोलायचं? टोलन्स रिएजंट असं बोलायचं. सर, हा रिएजंट काय असेल? हा रिएजंट काय असेल? हा रिएजंट असतो मित्रांनो सिल्वर नायट्रेट AgNO3 सोबत असणारे ॲक्वियस अमोनिया. ओके, सोबत असेल ॲक्वियस अमोनिया. हा ॲक्वियस अमोनिया म्हणजे काय रे बाबांनो? NH3 आणि ॲक्वियस म्हणजे पाणी ना, बरोबर. म्हणजे ह्यांच्यापासून काय भेटणार इथं आपल्याला? NH4OH. ओके, एक तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये रिएजंट देताना असा ॲक्वियस अमोनिया गिव्हन असेल, तसा नाही दिला तर गिव्हन काय असणार आहे? NH4OH. येते लक्षामध्ये? समजा रिएजंट जर का आपल्याला असा नाही दिला तर रिएजंट कसा देऊ शकतात? सर, असा पण देऊ शकतात बघा, Ag+. ओके, Ag+ सोबत काय देऊ शकतात? ॲक्वियस अमोनिया देऊ शकतात. ॲक्वियस अमोनिया म्हणजे NH4OH आहे. बरोबर. समजा रिएजंट जर का असा पण नाही दिला तर रिएजंट कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या फॉर्म मध्ये पण देऊ शकतात. बघा ह्या टाइपचा हा AgNH3 2 टाइम्स आणि याच्यावरती चार्ज कुठला असेल मित्रांनो? प्लस. तर तुम्ही जर का प्रत्येक ह्या रिजन मध्ये बघाल ना तर सिल्वरचा ऑक्सिडेशन नंबर +1 आहे. इथे बघा हा सिल्वर हा AgNO3 मायनस म्हणजे हा सिल्वरचा +1 आहे. हा पण बघा क्लिअर कट +1 दिसतो. याच्यामध्ये पण बघा सिल्वरचा पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे हा +1 ऑक्सिडेशन नंबर आहे. आणि ऑब्वियस मीडियम कुठला असणार आहे? बेसिक आहे. ओके, आणि हा जो रिएजंट आहे बेटांनो, हा सुद्धा रिएजंट काय आहे? माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. बट नक्कीच हा रिएजंट चिप्स रिएजंट पेक्षा थोडासा स्ट्रॉंग आहे. ओके, आणि म्हणून इथे ॲलिफॅटिक अल्डिहाइड आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइड दोघांची पण टेस्ट पॉझिटिव्ह येते. ओके, चलो, तर सर टेस्ट काय असेल बरं? त्या टेस्ट होती आपण वर्कआउट करू. चलो बेटा, जनरल रिएक्शन ऑफ द टेस्ट. ठीक आहे, बघा समजा इथे मी अल्डिहाइड घेतला RC डबल बॉन्ड OH. ओके, अल्डिहाइड घेतला आणि ह्या अल्डिहाइड मध्ये आपण काय टाकला? टोलन्स रिएजंट टाकला बेटा. ओके, अल्डिहाइड मध्ये आपण यापैकी काही पण टोलन्स रिएजंट टाकला की ज्या टोलन्स रिएजंट मध्ये ह्या सिल्वरचा बघा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? +1 आहे. बरोबर. आता जर का हा ऍज अ ऑक्सिडायझिंग एजंटचा रोल प्ले करतो, याचा अर्थ याला ऑक्सिडाइज करेल. आणि याला जर का ऑक्सिडाइज केलं म्हणजे अल्डिहाइड्स विल बी कन्वर्टेड टू कार्बोक्सिलिक ऍसिड. बट मीडियम बघा सगळं बेसिक आहे आणि बेसिक असल्यामुळे कार्बोक्सिलिक ऍसिडचे काय भेटणार आहे? सॉल्ट. ओके, म्हणजे हा जो प्रोडक्ट असेल ह्या टाइपचा बनणार. इथे बघा RC डबल बॉन्ड OO-. येतं लक्षामध्ये? म्हणजे हा कार्बोक्सिलेट आयन भेटला. समजतं? आणि हा जो Ag+ आणि ह्याला नक्कीच ह्याला ऑक्सिडाइज केलं म्हणजे हा स्वतः काय होईल बरं? रिड्यूस होऊन जाईल. आणि जर का हा स्वतः रिड्यूस जर झाला तर हा काय बनला? इथं सिल्वर बनला. म्हणजे असं इथला ऑक्सिडेशन नंबर किती आहे? 0 आहे. म्हणजे एक गोष्ट मित्रांनो लक्षामध्ये घ्या, इम्पॉर्टंट पॉईंट हा होता मी बनवतो. एक गोष्ट लक्षामध्ये काय घेणे तुम्हाला की चेंज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ सिल्वर. चेंज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ सिल्वर. काय लक्षामध्ये आलं तुमच्या? अगोदरचा सिल्वरचा ऑक्सिडेशन नंबर +1 होता. आफ्टर रिएक्शन ऑक्सिडेशन नंबर काय बनला बेटा? 0 बनला. ओके, आणि हा जो सिल्वर बनला ना, हा ज्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण रिएक्शन करतो त्या टेस्ट ट्यूबच्या आतमध्ये असं बाउंड्रीला एक सिल्वरची रिंग बनवतो. म्हणून त्या टेस्टचं नाव आहे सिल्वर मिरर टेस्ट. येथे लक्षामध्ये? हा जो सिल्वर टेस्ट ट्यूब मध्ये आतल्या साईडला काय बनवतो? रिंग बनवतो. ओके ना, टेस्ट ट्यूब मध्ये आपण जेव्हा टेस्ट करतो तेव्हा टेस्ट ट्यूब मध्ये आतल्या साईडला रिंग बनते. म्हणून टेस्टचं नाव काय बनलं? सिल्वर मिरर टेस्ट असं नाव बनतं. ओके, तर ह्या झाल्या आपल्या 2 टेस्ट. टेस्ट नंबर 3 आहे. टेस्ट नंबर 3 आहे फेलिंग टेस्ट. ओके, सर फेलिंग टेस्टचा रिएजंट काय असतो? बेसिकली मित्रांनो याच्यामध्ये 2 रिएजंट आपण वापरतो. पहिला आहे फेलिंग सोल्युशन A, दुसरा आहे फेलिंग सोल्युशन B. सर फेलिंग सोल्युशन A काय असेल इथे? फेलिंग सोल्युशन ए काय असेल? फेलिंग सोल्युशन ए असतं बेटा ॲक्वियस कॉपर सल्फेट. काय असतं हे?
ऍक्वियस कॉपर सल्फेट असतं की ज्या ऍक्वियस कॉपर सल्फेटचा कलर कुठला ब्ल्यू आहे, समजतं ब्ल्यू कलर आहे. आणि याच्यामध्ये कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर किती ओव्हरलुक करा, +2 आहे, राईट ना. फिलिंग सोल्युशन बी काय असते बेटा, फिलिंग सोल्युशन बी असतं सोडियम सोडियम पोटॅशियम सोडियम पोटॅशियम टार्टारेट सोडियम पोटॅशियम टार्टारेट. आणि ह्यालाच काय म्हणतात, रॉचिली सॉल्ट. याचं अजून एक नाव काय मित्रांनो, रॉचिली सॉल्ट आहे. म्हणजे एक गोष्ट तुम्ही व्यवस्थित नोटीस करा, तर हा टार्टारिक ऍसिडचा एनायन आहे, बरोबर आहे. आपण नॉमेनक्लेचर मध्ये टार्टारिक ऍसिड स्ट्रक्चर बघितलं होतं. हा टार्टारिक ऍसिडचा एनायन आहे, बरोबर. आणि त्याचे जे सॉल्ट एनायन म्हणजे सॉल्ट जो आहे, पण सॉल्ट कोणासोबत आहे, सोडियम आणि पोटॅशियम सोबत आहे, समजतं, सोडियम आणि पोटॅशियम सोबत आहे. ह्याला तुम्ही लक्षामध्ये असं पण ठेवू शकता बघा, NaKT, ठीक आहे ना. NaKT म्हणजे असं बोलू शकतो तुम्ही याला, असं याला बोलू शकता ना, नाक्ट बोलू शकता, नाक्ट. सोडियम पोटॅशियम टार्टारेट, समजतं, सोडियम पोटॅशियम टार्टारेट. तर ह्या टाइप मध्ये लक्षामध्ये ठेवा. सर हा सुद्धा रिजन माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट, मी आधी पण सांगितलं, सगळे रिजन जे आहेत हे कसे आहे, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. म्हणजे हा सुद्धा अल्डिहाइड साठी टेस्ट पॉझिटिव्ह देतो, कीटोनची टेस्ट निगेटिव्ह आहे. ओके सर, कशी असेल बरं टेस्ट, चलो लेट्स राइट द टेस्ट, ठीक है ना, जनरल रिएक्शन ऑफ द टेस्ट. चल बेटा, यहां क्या लिया हमने, अल्डिहाइड घेतला बघा, RC डबल बॉन्ड OH असा अल्डिहाइड आपण घेतला आणि ह्याच्यामध्ये टाकला आपण फेलिंग सोल्युशन, ओके ना. म्हणजे हा CuSO4 की ज्या कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर +2 आहे, बरोबर आहे, ऑक्सिडेशन नंबर +2. आणि साईडला काय घेतला आपण, हा नाक्ट घेतला, सोडियम पोटॅशियम टार्टारेट. ओके, ऑब्वियस अल्डिहाइड्स रिएक्टिव्ह आहे, बरोबर. इथे CH बॉन्ड म्हणून रिएक्टिव्ह आहे, म्हणजे हा काय होईल, ऑक्सिडाइज होईल. आणि ऑक्सिडाइज झाला म्हणजे अगदी मगाच्या सारखा कशामध्ये जाणार आहे, सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे हा सुद्धा मीडियम बेसिकच आहे ना, बघा ना, सोडियम किंवा पोटॅशियम स्ट्रॉंग बेसचे कॅटायन आहे. म्हणजे हा रिजंट कसा आहे, बेसिक नेचरचा रिजंट आहे. म्हणजे ऑब्वियस इथं कार्बोक्सिलिक ऍसिडचं काय भेटेल आपल्याला, सॉल्ट. ओके, बट हा जो Cu2+ आहे, इट विल गेट रिड्यूस, कारण हा याला ऑक्सिडाइज करतो, म्हणजे स्वतः रिड्यूस होणार आहे. आणि जर का हा स्वतः रिड्यूस झाला तर कशामध्ये कन्वर्ट होतो बेटांनो, Cu2, म्हणजे हा काय बनला इथं, क्युप्रस ऑक्साइड, बरोबर आहे, क्युप्रस ऑक्साइड बनला. त्या क्युप्रस ऑक्साइड मध्ये कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर किती आला बरं, इथे +1 आला. आणि ह्या क्युप्रस ऑक्साइडचा बेटा कलर काय असतो, ह्याचा कलर आहे रेड ब्राऊन. क्युप्रस ऑक्साइडचा कलर आहे रेड ब्राऊन. म्हणजे टेस्ट मधलं ऑब्झर्वेशन काय, जेव्हा आपण रिएजंट जेव्हा याच्यामध्ये टाकूया तेव्हा इनिशियल कलर ब्ल्यू आहे, बरोबर. बट फायनली आफ्टर रिएक्शन कलर ऑब्झर्वेशन काय आपलं, रेड ब्राऊन. म्हणजे ब्ल्यू टू रेड ब्राऊन असं कलर चेंज आहे. याला आपण इम्पॉर्टंट पॉइंटच्या मध्ये ऍड करूया, ठीक आहे ना. इम्पॉर्टंट पॉइंट्स मध्ये सर पहिला पॉइंट असेल आपला की चेंज इन कलर. चेंज इन कलर काय ऑब्झर्वेशन सर, चेंज इन कलरचा, अगोदर आपल्याकडे ब्ल्यू कलर होता, बरोबर आहे. ब्ल्यू कलर कशामध्ये कन्वर्ट झाला, रेड ब्राऊन म्हणा किंवा ब्राऊन रेड, रेड ब्राऊन मध्ये कन्वर्ट झाला. ओके, कन्वर्ट इंटू रेड ब्राऊन. सेकंड आहे चेंज इन ऑक्सिडेशन नंबरचं ऑब्झर्वेशन. चेंज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ कॉपर, काय ऑब्झर्वेशन, अगोदर कॉपरचा +2 ऑक्सिडेशन नंबर होता, आफ्टर रिएक्शन ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +1 आहे. क्लिअर एकदम सर्वांना. चलो नेक्स्ट आहे बेनेडिक्ट टेस्ट. हा वाला टेस्ट सीईटी मध्ये नाही बरं का, हा फक्त जेई किंवा नीटला अप्लिकेबल आहे, हा टेस्ट सीईटीचा बिलकुल नाहीये. सर याचा रिजंट काय, अगदी ह्याच्यासारखाच रिजंट आहे, खूप जास्त फरक नाहीये. ऑलमोस्ट सगळा पार्ट इथे कॉपी पेस्ट वगैरे ऑलमोस्ट सर्व, फक्त हा जो सेकंड रिजन जो होता इथला फिलिंग टेस्ट मधला, हा रिजन मित्रांनो बदलणार आहे, हा वेगळा आहे. ओके, कसा आहे बघा आता, रेजंट काय असेल सर, यास यास रेजंट असणार आहे बेटा, ह्याला रेजंट असणार आहे. पहिला तोच आहे सर, पहिला तोच आहे, कोण आहे पहिला, ऍक्वियस कॉपर सल्फेट, की जिथे कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर काय +2 आहे, कलर कुठला, ब्ल्यू कलर आहे, बरोबर. प्लस इथे आपण बघा टार्टरिक ऍसिडचं सॉल्ट वापरलं ना, या केसमध्ये सिट्रिक ऍसिडचं सॉल्ट वापरायचं, ओके ना, सिट्रिक ऍसिडचं. सोडियम सोडियम सिट्रेट, सोडियम सिट्रेट, ठीक आहे. आणि सोबत असं पण घेऊ शकतो आपण सोडियम कार्बोनेट, Na2CO3, सोडियम कार्बोनेट, हा सुद्धा याच्यामध्ये आपण टाकू शकतो. सेम टेस्ट आपल्या बायोमॉलिक्युलला पण रिपीट होणार आहेत, कारण बायोमॉलिक्युल मध्ये आपण ग्लुकोज फ्रुक्टोज शिकणार आहे, बरोबर. ग्लुकोज मध्ये अल्डिहाइड वाला ग्रुप आहे, फ्रुक्टोज मध्ये कीटोन वाला आहे. तर तिथे सुद्धा आपण या सगळ्याच्या सगळ्या टेस्ट शिकणार आहेत त्या डिस्टिंग्विश साठी. ओके, चलो हा रिजन झाला इथे. सर जनरल रिएक्शन मगाशी सांगितलं मी, अगदी सेम आहे, हा सुद्धा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे.
ठीक आहे, म्हणजे ऑब्वियस अल्डिहाइड्स विल बी कन्वर्टेड इनटू करस्पॉन्डिंग सॉल्ट ऑफ द कार्बोक्सिलिक ऍसिड, राईट. चलो लेट्स राईट द जनरल रिएक्शन. सपोज मी इथे घेतला अल्डिहाइड, ओके, अल्डिहाइड घेतला. त्या अल्डिहाइडची रिएक्शन करायची आपल्याला बेटा ह्या रिएजंट सोबत. एक्वियस कॉपर सल्फेट, कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर +2 आहे, बरोबर. इथे फक्त काय काय घ्यायचं आपल्याला आता, सोडियम सिट्रेट, सायट्रिक ऍसिडचा सॉल्ट ह्या सोडियम सिट्रेट, ठीक आहे, प्लस सोडियम कार्बोनेट यानी की Na2CO3. हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळं ह्याला ऑक्सिडाइज करेल आणि ऑक्सिडाइज करून हा कशामध्ये कन्वर्ट होणार, याच्या सॉल्ट मध्ये. कारण हा सुद्धा रिजंट बेटांनो बेसिक आहे बघा. हा कॅटायन स्ट्रॉंग बेस NaOH चा पार्ट आहे, बरोबर आहे. बेसिक म्हणजे हा सॉल्ट बनणार इथं बेसिक नेचरचा. प्लस हा जो Cu2+ आहे, इट विल गेट रिड्यूस इनटू क्युप्रस ऑक्साइड, ओके ना, क्युप्रस ऑक्साइड. आणि ह्या क्युप्रस ऑक्साइडचा कलर काय आहे, रेड ब्राऊन. म्हणजे अगदी सर सेम कलरचे ऑब्झर्वेशन आहे, काहीच फरक नाही याच्यामध्ये, बिलकुल बिलकुल कॉपी पेस्टेड आहे. इम्पॉर्टन्स, फर्स्ट पॉइंट अंडर इम्पॉर्टन्स, कलर चेंज, कलर चेंज करा रिकॉल. कलर चेंज काय लिहितो इथे मी, ब्ल्यू, बरोबर आहे, ब्ल्यू टू काय ऑब्झर्वेशन, रेड ब्राऊन, ब्ल्यू टू रेड ब्राऊन. पॉइंट नंबर 2, चेंज इन ऑक्सिडेशन नंबर, चेंज इन ऑक्सिडेशन नंबर. काय ऑब्झर्वेशन ऑक्सिडेशन नंबरच्या चेंजचे बेटा, काय बरं ऑब्झर्वेशन, +2 ऑक्सिडेशन नंबर चेंजेस टू +1 ऑक्सिडेशन नंबर. होतंय क्लिअर, +2 ऑक्सिडेशन नंबर चेंजेस टू +1 ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे बघा ऑलमोस्ट पार्ट सेम आहे, फक्त हलकासा हा बघा, हा पार्ट डिफरंट आहे बघा. इथं सोडियम सिट्रेट म्हणजे सायट्रिक ऍसिडचं सॉल्ट आहे, या केसमध्ये बघाल तर सोडियम आणि पोटॅशियम सोबत कोण आहे, टार्टारिक ऍसिडचा सॉल्ट आहे हा, ठीक आहे. तर हाच फक्त फरक आहे, बाकी ऑलमोस्ट पार्ट सेम आहे. दोघांचे टेस्ट अलिफेटिक अल्डिहाइडच्या पॉझिटिव्ह आहे, अरोमॅटिक अल्डिहाइड दोघांचा पण निगेटिव्ह. सर का बरं असं, सर असं का, अरे अरोमॅटिक अल्डिहाइड लेस रिएक्टिव्ह आहे ना, म्हणून त्याची टेस्ट निगेटिव्ह असते, किंवा ती स्लो असल्यामुळे आपण निगेटिव्ह पकडतो, ओके, चिप सारखं. चलो पुढचा पार्ट आहे बघा, ह्या टेबलमध्ये सगळ्या गोष्टी परत तुम्हाला मी वर्कआउट करून देईल. 5वा टेस्ट आहे आपला सोडियम नायट्रोप्रोसाइड टेस्ट बेटा, ठीक आहे ना. सोडियम नायट्रोप्रोसाइड टेस्ट हा फक्त आणि फक्त अप्लिकेबल कोणासाठी आहे, कीटोन. कोणासाठी आहे, कीटोन साठी अप्लिकेबल आहे, बरोबर आहे. मग आता कीटोन साठी सर ह्या टेस्टला रिजंट काय वापरायचा, हाच तर रिजंट आहे सोडियम नायट्रोप्रोसाइड. तुम्हाला असा प्रश्न कोऑर्डिनेशन मधून पण विचारू शकतात, व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ द सोडियम नायट्रोप्रोसाइड. असा प्रश्न कोऑर्डिनेशन मधून तुम्हाला विचारू शकतात बाबांनो, समजतं. मग तुम्हाला लागेल इथं सोडियम नायट्रोप्रोसाइडचं स्ट्रक्चर किंवा याचा फॉर्म्युला काय असेल बघा. कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे FeCN5NO. हा इथं नायट्रोसोनियम म्हणजे हा कॅटायनिक लिगँड आहे, नायट्रोसोनियम म्हणजे हा कॅटायनिक लिगँड आहे, बरोबर. आणि याच्यावरती ओव्हरऑल चार्ज किती बेटांनो, -2. याचा अर्थ आयरनचा ऑक्सिडेशन नंबर बघा बरं किती, ह्या आयरनचा ऑक्सिडेशन नंबर किती असताना इथं +2 असेल बघा. हा -5, हा +1 म्हणजे हा -4 आला, तिकडे गेला +4 होईल, त्यातनं हा -2 केला म्हणजे ऑक्सिडेशन नंबर किती आला, -2. आणि सोबत इथे आपण बेसिक मीडियम म्हणून काय वापरतो, NaOH किंवा KOH पण वापरू शकतो, म्हणजे मीडियम बेसिक या सुद्धा रिएक्शनचं. बट फक्त टेस्ट कोणासाठी बाबांनो, कीटोन साठी, समजतं. कीटोनची टेस्ट असणार आहे. चलो तर काय होतं बरं या टेस्ट मध्ये, या टेस्ट मध्ये मित्रांनो पहिली स्टेप असेल स्टेप नंबर 1, ओके. समजा आपण एखादा कीटोन घेतला, फॉर एक्झाम्पल आपण ऍसिटोन घेऊया, ओके. ऍसिटोनचा फॉर्म्युला काय असतो बरं, CH3C+O CH3, बरोबर. याला फक्त मी CH3 ला असं साइडला H करून लिहिला, आणि याची रिएक्शन मला कोणा सोबत करायची, NaOH सोबत, राईट ना. तर NaOH मध्ये काय असतो, Na+ आणि OH- हा anion आहे, राईट. आणि बघा हा C डबल बॉन्ड म्हणजे हा ग्रुप कुठल्या वेळांनो, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. आणि हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असल्यामुळे, हा जो हायड्रोजनचं नेचर कसं असेल रे बेटांनो, ऍसिडिक नेचर आहे, बरोबर. ह्याचा नेचर ऍसिडिक आहे. हा जो OH- आहे काय करेल, हा H+ ला पिक करेल, त्यांनी हा बॉन्ड ब्रेक होईल, इलेक्ट्रॉन पेअर कोणाला शिफ्ट होणार आहे, कार्बनला. म्हणजे ह्या कार्बनला काय बनला, कार्बॅनियन बनला, समजतं. कार्बनला काय बनणार बाबांनो, कार्बॅनियन बनेल, ठीक आहे. म्हणजे बघा असा कार्बॅनियन बनला, हा CH2- C डबल बॉन्ड OCH3 असा बनला कार्बॅनियन. आणि आता हा जो कार्बॅनियन जो कीटोनचा बनला, हा रिएक्शन कोणासोबत करतो, तर ह्या सोडियम नायट्रोप्रोसाइड रिएक्शन सोबत करू शकतो, बरोबर आहे. बघा मग आता स्टेप नंबर 2 काय असेल याचा, स्टेप नंबर 2 असणार आहे सर, हा कार्बॅनियन सोबत रिएक्ट करेल, रिएजंट काय तुमचा FeCN5NO, आणि याच्यावर चार्ज किती आहे, -2 चार्ज आहे, प्लस
तिकडनं कोण आला हा CH2 मायनस C डबल बॉन्ड OCH3, राईट आहे. ह्यांची जर का रिएक्शन झाली त्याचा रोल इथला काय बनतो बाबा, लिगॅन्ड बनतो. आता हा लिगॅन्ड म्हणून ऍक्ट होतो इथं, बरोबर आहे. आणि हा लिगॅन्ड काय करतो आता, हा इलेक्ट्रॉन पेअर कोणाला डोनेट करेल बरं, या आयरनला. समजतं, हा इलेक्ट्रॉन पेअर आता आयरनला डोनेट करेल आणि त्यामुळे सर परत एकदा अशा टाईपचा कॉम्प्लेक्स बनेल. व्यवस्थित नोटीस करा, Fe हा CN5 ऍज इट इज आहे, नंतर हा नायट्रोसोनियम पण ऍज इट इज, आणि हा एक्स्ट्राचा लिगॅन्ड याच्यामध्ये आला ना, बरोबर आहे. म्हणजे हा लिगॅन्ड कसा आहे, हा CH2, हा मधातला CO आणि हा परत एकदा CH3, बरोबर. बट आता हा ऍज अ निगेटिव्ह लिगॅन्ड इकडे आला ना, बरोबर. म्हणजे आता या कॉम्प्लेक्सचा चार्ज वाढेल. अगोदर चार्ज किती होता, -2 चार्ज होता बघा, -2 चार्ज होता. आता याचा चार्ज किती बनेल, -3. कशामुळं, हा निगेटिव्हली चार्ज लिगॅन्डने इकडे एंट्री केल्यामुळे किंवा इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे, बरोबर. याचा ओव्हरऑल चार्ज किती बनला, -3 बनला. आता आलं सर्वांच्या लक्षामध्ये. तर असा हा कीटोनचा टेस्ट असेल आणि ह्या टेस्ट मध्ये सर कलर कुठला असणार आहे, रेड कलर असेल. कुठला असणार बेटा, रेड कलर असेल. रेड रेड कलर आला म्हणजे कीटोन आहे, रेड कलर नाही आला म्हणजे कीटोन ऍब्सेंट आहे. ओके, चलो आता हा जो टेबल जो आहे, टेबल आपल्याला बनवायचा. ओके ना, टेबल बनवायचा. चलो चलो बेटा, टेबल बनवू आपण. हे बघा, सगळ्या टेस्ट घेतल्या आपण इथं. चिप्स टेस्ट आहे, टोलन्स टेस्ट, स्पेलिंग टेस्ट आणि बेरिडिक टेस्ट आहे. ह्या साईडला बघा, ॲलिफॅटिक अल्डिहाइड घेतला, अरोमॅटिक अल्डिहाइड आहे, फॉर्मिक ऍसिड, नंतर कीटोन आहे आणि शेवटी कोण आहे, फ्रुक्टोज. ओके, ॲलिफॅटिक अल्डिहाइडची टेस्ट सर सगळीचे सगळे रिजल्ट पॉझिटिव्ह देतात, सर्वांची पॉझिटिव्ह आहे. ओके बेटा, रिकॉल होतं, ज्या चारी पण आधीच्या टेस्ट होत्या चौघाचे चौघ पण ॲलिफॅटिक अल्डिहाइडला पॉझिटिव्ह आहे. ओके, टोलन्स मी मगाशी थोडंसं बोललो, स्लाइडली स्ट्रॉंग आहे कम्पेअर्ड टू अदर एजंट्स. तर अरोमॅटिक अल्डिहाइडची टेस्ट टोलन्स रिजन पॉझिटिव्ह देतो. बाकी ह्या तिघांची टेस्ट कशी आहे, निगेटिव्ह आहे. बाकी तिघांची निगेटिव्ह आहे. फॉर्मिक ऍसिड मध्ये पण बघा, जसं फॉर्मिक ऍसिडला असं स्ट्रक्चर असतं ना रे, फक्त साईडला अजून एक आर आणि तो OH असेल ना, बरोबर आहे. किंवा असं पकडा, आरच्या ऐवजी OH असं पकडा, आरच्या ऐवजी काय जोडलेला, OH. म्हणजे या साईडला CH बॉन्ड आहे ना, CH बॉन्ड थोडासा वीक असतो आणि तो वीक असल्यामुळे फॉर्मिक ऍसिडच्या टेस्ट पण कशा आहे, पॉझिटिव्ह आहे. ओके, हे सगळेचे सगळे रिजल्ट मित्रांनो फॉर्मिक ऍसिडची टेस्ट पण पॉझिटिव्ह देतात, सगळ्यांची पॉझिटिव्ह आहे. कीटोनच्या केसमध्ये सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आहे, म्हणून तर कीटोनला आपण एक्स्ट्राची टेस्ट बघितली बघा, सोडियम नायट्रोप्रोसेट टेस्ट बघितली, बरोबर. फ्रुक्टोजच्या केसमध्ये चिप्स रिजन जर का सोडला, कारण हा खूपच वीक माइल्ड वीक मध्ये आहे, बरोबर, म्हणून ह्याची निगेटिव्ह. बाकी सगळ्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आहे. आता ही फ्रुक्टोज मध्ये कीटोन हा FG असतो, हा आपण बायोमॉलिक्युलला शिकणार आहे. कीटोन FG असून सुद्धा ह्या टेस्ट सर पॉझिटिव्ह येतात कस काय. ओके, तर आपण बायोमॉलिक्युलला शिकूया. त्या फ्रुक्टोनच्या कीटोनचा पहिला टाउटोमर बनतो, मग टाउटोमरनी अल्डिहाइड पण बनणं पॉसिबल असतं. ओके, जी गोष्ट आपण बायोमॉलिक्युलर स्ट्रक्चर बनवून कव्हर अप करतोय. ओके, तर म्हणून ह्या टेस्ट पॉझिटिव्ह आहे. पण चिप्स हा रिएजंट बऱ्यापैकी वीक असल्यामुळे ही टेस्ट इथं पण कशी आहे, निगेटिव्ह आहे. ओके, आता मुलांना गोष्टी फक्त व्यवस्थित ओव्हरलुक करा की समथिंग डिफरंट पार्ट कुठे आहे. बघा, अरोमॅटिक अल्डिहाइड मध्ये बघा, इथं थोडासा वेगळा पार्ट आला, बरोबर आहे. इथे जरा थोडासा वेगळा पार्ट आला, समजतं बाळांनो, थोडासा वेगळा हा आला बघा. टोलन्स टेस्ट अरोमॅटिक अल्डिहाइडची प्रेझेंट आहे, बाकी सगळ्यांच्या निगेटिव्ह टेस्ट आहे, बरोबर. नंतर अजून काय वेगळं वाटतं बरं, अजून काय वेगळं वाटतं बघा, नोटीस करा. फ्रुक्टोजच्या केसमध्ये फक्त चिप्स रिजनची टेस्ट निगेटिव्ह आहे, बाकी सगळ्यांची पॉझिटिव्ह आहे. चिप्स वाली निगेटिव्ह आहे, बाकी सगळ्यांची पॉझिटिव्ह आहे, समजतं. बाकी कीटोन ठीक आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, ॲलिफॅटिक अल्डिहाइड स्ट्रेट फॉरवर्ड आहे, फॉर्मिक ऍसिड स्ट्रेट फॉरवर्ड आहे, हे ओके, हे ओके, बरोबर आहे. इथे फक्त बघा नोटीस करण्यासारखी ही गोष्ट आणि ही एक प्रॉपरली लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. ठीक आहे, असं. चलो, तर फर्स्ट रिएक्शन आपली संपलेली आहे. 2 नंबरची रिएक्शन आहे न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन. ओके, तर याचा मेकॅनिझम काय असेल बघा, मेकॅनिझम. न्यूक्लियोफिलिक ऍडिशन म्हणजे काय करायचं आपल्याला, त्या कार्बोनिलचा C डबल बॉन्ड O आहे ना, त्याचा एक बॉन्ड तोडायचा आहे आणि ऍडिशन करायची. बट न्यूक्लियोफाईलने अटॅक करून ही ऍडिशन करायची आहे, म्हणून रिएक्शनला आपण काय बोलतो, न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन असं बोलतो. ओके, चलो, तर कशी रिएक्शन होऊ शकते बघा, थोडंसं लक्षामध्ये घ्याल आता. ओके बेटा, रिएक्शन होईल कशी ही गोष्ट चांगली लक्षामध्ये घ्याल. बघा, फॉर एक्झाम्पल हा C डबल बॉन्ड व असा कार्बोनिल ग्रुप घेतला आणि लेट से ह्या साईडला A आणि B नावाचे ग्रुप आहे. ओके, मे बी हा अल्डिहाइड पण असेल किंवा कीटोन पण असेल, त्याच्या अकॉर्डिंगली साईडचे ग्रुप असणार असं पकडा. ओके, आणि समजा मी याच्या समोर एखादा न्यूक्लियोफाईल घेतला, सर काय होऊ शकतं बरं, 2 पॉसिबिलिटी आहे, बरोबर. सर ह्या कार्बनचा जो हायब्रिडायझेशन आहे, हायब्रिडायझेशन सांगू शकता बेटा, याचा हायब्रिडायझेशन काय असतो, sp2
आणि sp2 कार्बनची जॉमेट्री काय असते? प्लेनर असते. बरोबर आहे. sp2 कार्बनची जॉमेट्री काय असते? प्लेनर असते. म्हणजे असा प्लेन मध्ये ना तो, बरोबर. म्हणजे हा न्यूक्लियोफाईल बघा, असा अबोव द प्लेन पण त्या कार्बनला अटॅक करू शकतो किंवा असा बिलो द प्लेन पण अटॅक करू शकतो, कारण तो पूर्णपणे स्ट्रक्चर प्लेनर आहे. त्याचा हायब्रिडायझेशन sp2 आहे. म्हणजे दोन अटॅक पॉसिबल आहे, दोन. अबोव द प्लेनचा पण पॉसिबल, बिलो द प्लेनचा पण पॉसिबल आहे. बरोबर. समजा बघा, त्या न्यूक्लियोफाईलचा मित्रांनो आपण असा अबोव द प्लेनचा अटॅक समजा शो केला. ठीक आहे ना. अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल. ठीक है, अटैक ऑफ न्यूक्लियोफाइल एट अबोव द प्लेन. ठीक है, एट अबोव द प्लेन. वरच्या साईडने आपण समजा न्यूक्लियोफाईलचा अटॅक केला, काय होऊ शकतं रे बेटा? हा बॉन्ड ब्रेक होईल बघा. हा कार्बन म्हणजे पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज याच्यावरती आहे ना, हा पार्शियल निगेटिव्ह होता, म्हणून हा इलेक्ट्रोफिलिक म्हणून आपण याच्यावर अटॅक केला. तर हा बॉन्ड काय होईल? आता ब्रेक होईल. बरोबर. आणि हा बॉन्ड जर का ब्रेक झाला तर काय बनेल बघा, हा कार्बन, या कार्बनचे दोन ग्रुप, हा एक ए एक बी. बरोबर. न्यूक्लियोफाईलने समजा एका साईडने अटॅक केला आणि आता हा बॉन्ड ब्रेक होऊन इथे काय बनला? O मायनस बनला. हा मीडियम मधून काय करेल मुलांनो? H प्लस घेईल. म्हणजे O मायनसने H प्लस घेतला म्हणजे आपल्याला करस्पॉन्डिंग प्रोडक्ट भेटणार आहे बघा. करस्पॉन्डिंग प्रोडक्ट भेटेल. इथं न्यूक्लियोफाईल आहे आणि या साईडला कोणाला? OH. बट आता याच्यामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी नोटीस करण्यासारख्या आहेत. बघा, इनिशियली कार्बनचं हायब्रिडायझेशन काय होतं बेटा? sp2 होतं. बरोबर आहे. अगोदरचा हायब्रिड sp2 होता. आता या कार्बनचा हायब्रिडायझेशन काय बनला बघा बरं? 4 सिग्मा बॉन्ड पेअर आहे आणि 4 सिग्मा बॉन्ड पेअर मुळे हा कार्बन sp3 बनला. sp3 कार्बनची जॉमेट्री काय असते? टेट्राहेड्रल असते. बरोबर. आणि टेट्राहेड्रल पण आहे. चारी पण ग्रुपला जर का डिफरंट आहे, याचा अर्थ मित्रांनो हा कार्बन कायरल आहे. समजतं? हा इंटरमिजिएट म्हणा किंवा हा जो बनलेला प्रोडक्ट जो आहे, हा प्रोडक्ट कसा आहे बेटांनो? कायरल आहे. ठीक आहे. आणि समजा आपण याला असं बोललं, ऑप्टिकल आयसोमरच्या अकॉर्डिंगली हा समजा डी आयसोमर बनला. डी म्हणजे कुठला? डेक्स्ट्रो रोटेटरी आयसोमर समजा हा बनला. बरोबर आहे. समजा डेक्स्ट्रो रोटेटरी आयसोमर बनला. तर ह्या केसमध्ये काय होऊ शकतं बघा, आता जसं मी अबोव द प्लेनचा अटॅक शो केला, असं मी बिलो पण करू शकतो ना. बरोबर. जर का मी मित्रांनो बिलो द प्लेनचा अटॅक जर का शो केला बघा, हा न्यूक्लियोफाईल आहे आणि याचा आपण असं समजा हा बिलो द प्लेनने अटॅक केला. ठीक आहे. न्यूक्लियोफिलिक अटॅक, न्यूक्लियोफिलिक अटॅक ऍट बिलो द प्लेन, ऍट बिलो द प्लेन. समजा आपण आता खालनं अटॅक केला तर काय होईल? सेम सीन होईल ना रे, सेम सीन होणार आहे. ह्याच टाईपचा इंटरमिजिएट आपल्याला भेटेल. कार्बन, त्याचा हा ए आणि हा बी ग्रुप आहे. या साईडने जोडला आपण समजा न्यूक्लियोफाईल, ह्या साईडला शो करतो मी, समजा इकडनं जोडला आपण न्यूक्लियोफाईल आणि ह्या साईडला कोण आला आता? O मायनस. इथे सुद्धा बघा, हा कार्बनचा हायब्रिडायझेशन sp3 आहे. याची जॉमेट्री टेट्राहायड्रल आहे आणि हा आता पण काय बनलेला बेटांनो? कायरल बनलेला आहे. कायरल. बरोबर. मग जर का आपण याला मीडियम मधनं H प्लस दिला तर हा O मायनस H प्लस घेईल आणि करस्पॉन्डिंग अशा टाईपचा प्रोडक्ट आपल्याला देऊन जाईल. बरोबर. करस्पॉन्डिंग अशा टाईपचा प्रोडक्ट देऊन जाईल. हा प्रोडक्ट पण कसा आहे? कायरल आहे. म्हणजे याला ऑप्टिकल आयसोमर असणार आहे. बरोबर. जर का मी त्याला डी आयसोमर बोललो होतं बेटांनो, जर का याला डी आयसोमर बोललं तर ह्याला काय बोलावं लागेल? मला एल बोलावं लागेल. जर का तो डी असेल तर हा काय असणार? एल आयसोमर असेल. समजतं? जर का तो डी तर हा एल आयसोमर असेल. आणि आता सर महत्वाचा मुद्दा असा, तर ह्या रिएक्शन मध्ये काय काय महत्वाचे पॉइंट बनले? इम्पॉर्टन्स. बरोबर आहे. इम्पॉर्टन्स. याच्यामध्ये पहिला पॉइंट जो आहे, इथे बघा, हा जो इंटरमिजिएट बनला ना, इथे हा कोण बनला बेटा? इंटरमिजिएट बनला. बरोबर आहे. इथे हा कोण बनला? इंटरमिजिएट बनला. हा जो इंटरमिजिएट आहे दोन्ही पण केस मधला, इंटरमिजिएट जो आहे कसा आहे? म्हणजे कुठला हायब्रिडायझेशन बरं याचं? याचं हायब्रिडायझेशन sp3 म्हणजे जॉमेट्री कुठली आहे? टेट्राहायड्रल आहे. बरोबर आहे. नंबर 2, इट इज कायरल. बरोबर आहे. प्रोडक्ट म्हणा किंवा इंटरमिजिएट दोन्ही पण कायरल आहे. राईट ना. कायरल असल्यामुळं जे दोन प्रोडक्ट आपल्याला भेटले, हे एकमेकांचे काय असणार आहे? इनॅन्शोमर असणार आहे. बरोबर. पॉइंट नंबर 3, डी अँड एल आयसोमर, डी अँड एल आयसोमर आर इनॅन्शोमर्स ऑफ इच अदर, आर इनॅन्शोमर्स. बरोबर. आणि जेव्हा असं दोन्हीचं मिक्सचर आपल्याला जेव्हा भेटतं, आपण त्याला काय बोलतो बरं? रेस्मायझेशन बोलतो. बरोबर आहे. म्हणजे पॉइंट नंबर 4, रेस्मायझेशन ऑब्झर्व. पॉइंट नंबर 4 आहे रेस्मायझेशन ऑब्झर्व. इथं रेस्मायझेशन झालं ना, डी आयसोमर पण भेटला आणि एल पण भेटला. हे दोन्ही पण 50-50 भेटण्याचे चान्स आहे. कारण न्यूक्लियोफाईलचा अटॅक 50% अबोव द प्लेननी होणं पॉसिबल आहे
50% बिलो द प्लेन होणं पॉसिबल आहे. बरोबर, म्हणजे 50% आपल्याला प्रोडक्ट भेटेल, तर ह्याला काय बोलतो बरं आपण? रेस्मायझेशन असं बोलतो. होतं क्लिअर? ह्याला म्हणायचं रेस्मायझेशन. तर हा मी तुम्हाला मेकॅनिझम समजावला. अगदी ह्याच मेकॅनिझमच्या आता पुढे आपल्याला 3 रिएक्शन शिकायच्या. ओके ना? 3 रिएक्शन शिकायच्या मेकॅनिझमच्या. बघा, पहिला रिएक्शन आहे ऍडिशन ऑफ HCN. सर HCN म्हणजे कोण हो? हायड्रोजन सायनाइड. किती साधी गोष्ट आहे बघा बरं. सर हायड्रोजन सायनाइडच्या ऍडिशन साठी आपल्याला रिएजंट काय गिव्हन असतो? रिएजंट मित्रा तुला गिव्हन असतो HCN आणि सोबत मीडियम कुठलं द्यावं लागतं? बेसिक मीडियम. ओके, बेसिक मीडियम का देतात? कारण हा जो HCN आहे हा वीक ऍसिड आहे. ओके, आणि हा जर का वीक ऍसिड आहे म्हणजे हा पटकन CN मायनस नावाचा न्यूक्लियोफाइल बनवू शकतो का? नाही बनवू शकणार. का बरं? वीक ऍसिडचं डिसोसिएशन कसं असतं? पार्शियल असतं, आणि डिसोसिएशन पार्शियल असल्यामुळं पटकन सायनाइड न्यूक्लियोफाइल जनरेट होणार नाही. बरोबर? मग हा न्यूक्लियोफाइल पटकन बनण्यासाठी आपण याच्यासोबत काय घेतो? OH मायनस घेतो. म्हणजे यांची ऍसिड बेस फास्ट होऊन जाईल, आणि ऍसिड बेस जर का फास्ट झाली तर आपल्याला काय भेटणार आहे? CN मायनस न्यूक्लियोफाइल भेटणार आहे. येते लक्षामध्ये? पॉइंट नंबर 2 आहे बेटा. पॉइंट नंबर 2 म्हणजे रिजन नंबर 2 समजायला कधी कधी आपल्याला असं सॉल्ट पण गिव्हन असू शकतो. सॉल्ट आपल्याला माहिती स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट हा पटकन आयनाइज होतात. मग जर का हा पटकन आयनाइज जर झाला तर असा Na+ आणि CN- आयन असा पटकन बनवेल, म्हणजे आपल्याला न्यूक्लियोफाइल पटकन भेटणार या रिएक्शन मध्ये रिएक्शन करण्यासाठी. ओके, चलो. तर जनरल रिएक्शन काय बनवू शकते? लेट्स राईट द GR, गव्हर्नमेंट रूल ऑफ द ऑर्गॅनिक रिएक्शन. गव्हर्नमेंट रूल ऑफ द ऑर्गॅनिक रिएक्शन काय होईल याच्यामध्ये बघा. आता समजा मी इथे मी घेतलं समजा अल्डिहाइड किंवा कीटोनचा कार्बोनिल घेतला, आणि याच्यावर समजा आपण HCN इन प्रेझेन्स ऑफ बेस घेतला. हा H+ आणि हा CN- आहे. ओके ना? हा CN- आता ऑब्वियस अटॅक कोणावर करेल? हा कार्बनला करेल. कारण आपण पोलॅरिटीच्या बेस जर का तोडला तर हा कार्बन प्लस आहे, हा O वाला पार्ट मायनस आहे. म्हणजे हा CN- आपण जोडणार कोणाला? कार्बनला. त्यांनी हा बॉन्ड काय होईल? इथे ब्रेक होईल ना. बरोबर आहे? जर का हा बॉन्ड ब्रेक आपण केला मित्रांनो, तर ह्या साईडला कोणाला? सायनाइड, ह्या साईडला O- आहे. बरोबर? आता हा जो O- आहे याला मीडियम मधनं आपण H+ देऊ शकतो. बऱ्याच रिएक्शनला आपल्याला वॉटर दिला जात नाही, बट ऍझ्युम करायचं असतं की वॉटर रिएक्शन मध्ये आहे. बरोबर आहे? म्हणजे हा वॉटर मधून H+ घेऊ शकतो, आणि जर का यांनी वॉटर मधून H+ घेतला तर आपल्याला प्रोडक्ट काय भेटणार बेटांनो? असा OH देऊन जाईल. तर याला म्हणायचं काय? ह्या प्रोडक्टला बोलायचं बेटांनो सायनोहायड्रीन. ओके, या प्रोडक्टचं नाव काय आहे? सायनोहायड्रीन. सायनाइड आणि OH जर का दोन्ही सोबत असतील तर प्रोडक्टचं नाव असतं सायनो. बघा, सायनो हा हायड्रीन आहे. ओके ना? सायनोहायड्रीन असं प्रोडक्टचं नाव आहे. क्लिअर? एकदम सिंपल अशी रिएक्शन आहे. जसं आपण डबल बॉन्ड फक्त तोडलाय, आणि C आणि O ला फक्त बघा हा ग्रुप जोडलाय. C ला काय जोडला? सायनाइड, आणि O ला काय जोडला? आपण हायड्रोजन जोडला. बरोबर? इतकी सिंपल अशी ऍडिशन याच्यामध्ये आहे. ठीक आहे, चलो. एखाद दुसरा एक्झाम्पल आपण बघू याच्यामध्ये. प्रॅक्टिस मध्ये पहिला प्रश्न समजा आपण असा घेतला, CH3 C डबल बॉन्ड OH. ओके, आणि ह्याच्यामध्ये लेट्स से आपण HCN टाकलाय, आणि OH- पण सोबत आहे. ओके, इथे डायरेक्ट पण रिएक्शन तुम्ही करू शकता बेटा. काय करायचं तुम्हाला? हा बॉन्ड तोडायचा आहे. हा कार्बन प्लस आहे, O वाला पार्ट मायनस आहे. बरोबर? ह्याच्यामधला पार्ट प्लस आहे, ह्याच्यामधला सीन मधला मायनस आहे. जस्ट फक्त जोडायचे. मायनस ह्याच्या प्लसला जोडा, तो प्लस ह्याच्या मायनसला जोडा. इतकंच फक्त जोडायचं आहे, आणि जर का तुम्ही जोडलं तर प्रोडक्ट काय भेटेल? CH3CH. बरोबर? ह्या साईडनी जोडला मी सपोज CN, आणि ह्या साईडनी काय जोडलेला आहे बेटा मी? OH. हा बघा कायरल कार्बन बनला इथं. बरोबर? म्हणजे नंबर ऑफ प्रोडक्ट किती बनले बरं? 2 बनले. 2 समजतं? कारण हा कायरल आहे ना, म्हणजे 2 प्रोडक्ट बनले. नंबर ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू, आन्सर काय असेल आपल्या बेटा? 2 असेल, कारण हा कायरल आहे. समजतं? कायरल आहे हा. याचं नाव काय? तर हा ऍसिड अल्डिहाइड होता ना, मग याचं नाव असतं ऍसिटाल्डिहाइड. ऍसिटाल्डिहाइड सायनोहायड्रीन. ऍसिटाल्डिहाइड सायनोहायड्रीन. क्लिअर एकदम सर्वांना? मग आता हा जो सायनाइड आहे, बरेचदा असे क्वेश्चन बनवताना काय करतात, असा एखादा प्रोडक्ट आला की याच्यामध्ये ऍसिड हायड्रोलायसिस करून देतात. ओके ना? जर का तुम्हाला इथे मित्रांनो ऍसिड हायड्रोलायसिस करून दिलं तर काय होऊ शकतं? जर का इथे तुम्हाला H3O+ टाकून दिला तर काय होईल बरं? बघा, हा जो सायनाइड आहे CN, हा काय होतो? हायड्रोलाइज होतो. बरोबर आहे? तुम्हाला जर का पार्शियल हायड्रोलायसिस म्हटलं तर काय बनवायचं आहे? अमाइड बनवायचा. आणि काहीच नाही बोललं तर तुम्हाला सायनाइडचं कम्प्लीट हायड्रोलायसिस करून काय बनवायचं असतं मित्रांनो? कार्बोक्सिलिक ऍसिड बनवायचा. म्हणजे तुमचा ह्या साईडचा प्रोडक्ट काय बनेल मग? CH3
CH, ह्या साईडला OH आयचे आणि ह्या साईडला काय बनला गेला COOH. तर अशा टाईपचा प्रोडक्ट भेटला आपल्याला. होतं क्लिअर सर्वांना? चलो, तर हा झाला आपला एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल नंबर 2 घेऊया बेटा आपण इथे. एक्झाम्पल नंबर 2 समजा आपण असा घेतला CH3 C डबल बॉन्ड OCH3. हा कीटोनचा मेंबर आहे. याचं नाव सांगा बरं मला, कॉमन नेम काय असतं? ऍसिटोन. व्हेरी नाईस बेटा, व्हेरी नाईस. समजा मी याच्यामध्ये टाकला NaCN, ओके, आणि बाय डिफॉल्ट शेवटच्या स्टेपला वॉटर असतंच, बरेचदा देत नाहीये, बट आपण अज्युम करायचं आहे. काय करायचं बाळा? काय करायचं? हा बॉन्ड तोडा, कार्बन वाला पार्ट प्लस आहे, ओ वाला पार्ट मायनस आहे, राईट ना? इथे बघाल तर हा मायनस आहे, हा वाला पार्ट प्लस आहे, बट परत हायड्रोलिसिसने आपण फायनली काय जोडणार आहे? हायड्रोजन. बरोबर? म्हणजे फायनल जो प्रोडक्ट आहे आपला, तो प्रोडक्ट कसा असेल बघा, CH3C. ह्या साईडला मी समजा CH3 बनवतो, वरच्या साईडला काय बनवायला लागेल मला? OH. बरोबर? आणि समोर सपोज मी काय जोडला? CN. होतं सर्वांना क्लिअर? एकदम एकदम क्लिअर. याचं आपण हायड्रोलायसिस केलं तर काय भेटतं? तशा टाईपचं कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, रिकॉल करा अजून एकदा. हाच रिएक्टंट कोणाचा होता? स्टीफन रिडक्शनचा. बरोबर आहे? स्टीफन रिडक्शन मध्ये आपण कुठला रिएक्टंट टाकला होता? SnCl2HCl. बरोबर? त्यांनी काय होतं? सायनाइड कन्वर्ट इनटू अल्डिहाइड्स. हा सेम अजून एक रिएक्शन. समजा आपण सायनाइड मध्ये ग्रिग्नर रिजनची रिएक्शन केली, तर एका ग्रिग्नर रिजनच्या मूलनी काय बनतो? कीटोन. जर का आपण एक्सेस मध्ये ग्रिग्नर रिजन वापरला, तर सायनाइड्स आर कन्वर्ट इनटू करस्पॉन्डिंग टर्शरी अल्कोहोल. होतं क्लिअर? तर अशा मागच्या मागच्या रिएक्शन पण रिकॉल करायची सवय लावायची, की जेणेकरून कंटेंट पाठीमागचा विसरणार नाहीये. ओके, चलो. रिएक्शन नंबर 2 आहे बेटा, ऍडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. ओके, ऍडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. सर सोडियम बायसल्फाइडचा फॉर्म्युला काय? अरे त्याचा फॉर्म्युला म्हणजेच तो रेजंट रे, सोडियम बायसल्फाइड, किंवा अजून एक नाव काय याचं? सोडियम हायड्रोजन सल्फाइड. बघा असा फॉर्म्युला बनेल, NaHSO3, सोडियम हायड्रोजन सल्फाइड किंवा सोडियम बायसल्फाइड. होता क्लिअर? तर हा रेजंट आहे. बट इथे मुलांना एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, की याच्यामध्ये सर न्यूक्लिओफिलिसिटी कम्पेअर करणं हा रोल खूप जास्त महत्वाचा आहे. न्यूक्लिओफिलिसिटी कोणाकोणाची? इथे बघा, डोनर आयटम सल्फर पण आहे, आणि डोनर हा O मायनसला NF ला जोडलेला असतो ना, त्याचे एक ऑक्सिजन पण आहे. समजतं? आपण बघा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये न्यूक्लिओफिलिसिटीचं आर्टिकल शिकलो होतो. सल्फर आणि ऑक्सिजन दोन्ही पण डाऊन द ग्रुपचे एलिमेंट आहे. डाऊन द ग्रुपला न्यूक्लिओफिलिसिटी काय होते बेटा? इन्क्रीज. ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस, न्यूक्लिओफिलिसिटी काय होते बेटा? इन्क्रीज. होतंय क्लिअर? म्हणजे इथला सल्फर इज मोर न्यूक्लिओफिलिक दॅन ऑक्सिजन. होतं क्लिअर? सल्फर इज मोर न्यूक्लिओफिलिक दॅन ऑक्सिजन. ओके, मग इथून सल्फर अटॅक करेल. ओके ना, सल्फर अटॅक करेल. तर लेट्स राईट द जनरल रिएक्शन. ओके, लेट्स राईट द जनरल रिएक्शन GR. सपोज आपण घेतला इथं हा कार्बोनिल कंपाऊंड घेतला, अल्डिहाइड किंवा कीटोन, आणि यामध्ये रिएजंट टाकला हा सोडियम हायड्रोजन सल्फाइड NaHSO3 हा टाकला. सर जोडायचा कसा हे चांगलं समजून घ्याल बेटा. जोडायचा कसा? तुम्हाला यातला एक बॉन्ड तोडायचा आहे. समजतं? एक बॉन्ड तोडायचा आहे. ओके, ह्या साईडला तुम्हाला एच जोडायचं, ऑब्विस हा वाला पार्ट प्लस आहे. बरोबर? आणि ह्या साईडला सल्फरचा पार्ट जोडायचा आहे, SO3 Na, म्हणजे हा वाला पार्ट जो मायनस आहे ना, हा वाला तुम्हाला इकडे जोडायचा आहे. समजतं? हा कार्बन प्लस, हा O वाला मायनस. बघा, प्लस मायनस फक्त जोडायचे. ओके, जोडला तर सर प्रॉडक्ट काय येईल या केसमध्ये? जोडला तर प्रोडक्ट असा येईल ना, कसा येईल? असा. इथे काय होईल बरं? असा OH. बरोबर आहे? आणि ह्या साईडला काय आला? ऑक्सिजन लिहिलं, बरोबर का? एकदम चुकीचं आहे. डोनर आयटम सांगितलं मी तुम्हाला, कोण आहे? सल्फर. बरोबर आहे? तर हा सल्फर इथे जोडायला लागेल मला, SO3Na. येथे लक्षामध्ये SO3Na. आणि हा जो प्रॉडक्ट बनतो मित्रांनो, हा प्रॉडक्ट असतो व्हाईट कलरचा अडक्ट असतो. ठीक आहे ना? दिस इज व्हाईट अडक्ट. व्हाईट कलरचा हा अडक्ट असतो. आणि ही जी रिएक्शन ही सुद्धा टेस्ट ऑफ अल्डिहाइड म्हणून वापरली जाते. ठीक आहे ना? दिस रिएक्शन इज यूज एज अ टेस्ट ऑफ अल्डिहाइड. टेस्ट ऑफ अल्डिहाइड. अल्डिहाइडला आपण टेस्टिंग साठी रिएक्शन वापरू शकतो. समजतं? अल्डिहाइडला आपण टेस्टिंग साठी वापरू शकतो. पण याच्यामध्ये महत्वाचे 2-3 पॉइंट आहेत, की तुम्हाला स्पेशली जेई मध्ये किंवा नीट मध्ये सुद्धा थेरॉटिकल क्वेश्चन मध्ये किंवा स्टेटमेंट वाल्या क्वेश्चनला ह्या टाइपच्या गोष्टी बनवू शकतात. तर काळजी घ्या व्यवस्थित. अल्डिहाइडच्या केसमध्ये काय होतं बघा, अल्डिहाइड्स गिव्स पॉझिटिव्ह टेस्ट. अल्डिहाइड गिव्स पॉझिटिव्ह टेस्ट म्हणजे अल्डिहाइडची रिएक्शन इझिली पॉसिबल आहे. अल्डिहाइडच्या केसमध्ये पटकन व्हाईट कलरचा अडक्ट येऊन जातो. ओके,
कारण काही रिएक्शन रिव्हर्सिबल बेसिकली दिस इज रिव्हर्सिबल रिएक्शन बिकॉज इक्विलिब्रियम ऑफ द रिएक्शन इज शिफ्टेड टू द फॉरवर्ड डिरेक्शन. अल्डिहाइडच्या केसमध्ये रिएक्शनची इक्विलिब्रियम फॉरवर्डला मूव्ह होऊ शकते. कीटोनच्या केसमध्ये असं नाही होते इझिली. बघा सेकंड पॉईंट कीटोनचा असेल ओनली ओनली मिथाइल कीटोन्स. समजतं? ओनली मिथाइल कीटोन्स अंडरगोज दिस रिएक्शन बट इक्विलिब्रियम इज शिफ्टेड टू द बॅकवर्ड डिरेक्शन. सर असं कशामुळे होतं? बॅकवर्ड डिरेक्शनला इक्विलिब्रियम यायचं कारण काय मुलांना? स्टेरिक हिंड्रन्स. कीटोनच्या केसमध्ये इथं काही ना काही बल्की ग्रुप असेल ना रे, बरोबर आहे. आणि बल्कीनेस असल्यामुळे इव्हन तुमचा न्यूक्लिओफाईल पण बल्की ना, खूप मोठा न्यूक्लिओफाईल आहे, बरोबर. मग समजा स्टार्टिंग कंपाऊंड पण बल्की आहे, न्यूक्लिओफाईल पण जर का बल्की आहे, तर अशा बल्कीमध्ये पटकन रिएक्शन नाही होऊ शकत आहे. म्हणून कीटोनच्या केसमध्ये रिएक्शन फॉरवर्डला लेस फेवरेबल आहे, बॅकवर्डला मोर फेवरेबल आहे. म्हणजे आपण हेच तर पॉईंट मेन्शन केला ना, की इक्विलिब्रियम फॉर द केस ऑफ मिथाइल कीटोन शिफ्टेड टू द बॅकवर्ड डिरेक्शन, बरोबर. बट अदर कीटोनच्या केसमध्ये रिएक्शन होतच नाहीये. का नाही होत सर? अदर कीटोनच्या केसमध्ये स्टेरिक हिंड्रन्स खूपच जास्त वाढतो, बरोबर आहे. बघा अदर कीटोन्स डू नॉट अंडरगोज दिस रिएक्शन ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स. म्हणजे इथे स्टेरिक हिंड्रन्स खूपच जास्त वाढतो, म्हणून त्या केसमध्ये हा रिएक्शन पॉसिबल नाही. फक्त मिथाइल कीटोनला पॉसिबल आहे, बट इथे इक्विलिब्रियम कुठे शिफ्ट होते? बॅकवर्डला. अल्डिहाइडच्या केसमध्ये पण पॉसिबल आहे, बट इक्विलिब्रियम शिफ्टेड कुठे आहे? फॉरवर्डला. आणि वरून कलर कुठला बघा? व्हाईट कलरचा अडकते येते, व्हाईट कलरचा अडकते किंवा हा क्रिस्टलाइन सॉल्ट आहे. व्हाईट कलरचा कंपाऊंड हा कसा आहे? क्रिस्टलाइन सॉल्ट आहे, कारण सॉल्टच आहे ना, सल्फोनिक ऍसिडचा क्रिस्टलाइन सॉल्ट आहे हा. ओके, तर हा झाला आपला रिएक्शन. चलो, तर एक्झाम्पल घेऊ आपण एखादून इथे. प्रॅक्टिसमध्ये पहिला प्रश्न CH3 C डबल बॉन्ड OH. ओके, ट्राय करून बघा बरं तुम्ही याला. हा व्हिडिओला पॉज करून याला ट्राय करून बघाल. ओके, पॉज करून ट्राय करून बघाल. रिजंट तर तोच आहे तुमचा NaHSO3. कसा जोडायचा बघा, पॉज करून चेक करा. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड तोडा. कार्बनचा चार्ज कुठला आहे? प्लस. ओचा कुठला आहे? मायनस. आणि त्याला जोडा, बरोबर. जर का जोडाल तुम्ही बेटा तर प्रोडक्ट कसा असेल बघा. CH3CH हा O तोडला आणि O ला काय जोडला? H. कार्बनला काय जोडला? रिमेनिंग पार्ट SO3Na. होतं क्लिअर? SO3Na. एक्झाम्पल नंबर 2 आहे. सपोज आपण समजा अशा टाईपचा कंपाऊंड घेतला CH3 C डबल बॉन्ड O CH3. रिएक्शन रिव्हर्सिबल ना, रिएक्शन रिव्हर्सिबल आहे हा, बरोबर. या केसमध्ये बघा हा सुद्धा रिएक्शन रिव्हर्सिबल आहे. बघा हा मी बॅकवर्डचा आरो मोठा मारला म्हणजे काय? इक्विलिब्रियम बॅकवर्डला जास्त फेवरेबल ना रिएक्शनचे, राईट ना. प्रोडक्ट NaHSO3. ओके, सेम सीन आहे. कार्बन प्लस आहे, ऑक्सिजन मायनस आहे, फक्त जोडायचं आहे. काय येईल बरं? हा CH3 CCH3, राईट. या साईडला OH आणि इकडे SO3Na. बघा तुमच्या लक्षामध्ये असेल आता हा कीटोनला स्टेरिक हिंड्रन्स जास्त आहे बघा, हा बल्कीने ज्यादा येतं. आणि ह्याचा आयन हा रिजंट पण बल्की आहे. या बल्कीनेसमुळे स्टेरिक हिंड्रन्स वाढतो की नाही? मग स्टेरिक हिंड्रन्स वाढला म्हणून तर रिएक्शनचा इक्विलिब्रियम बॅकवर्डला जास्त फेवरेबल आहे, फॉरवर्डला लेस फेवरेबल आहे. अदर कीटोनच्या मध्ये हा रिएक्शन इझिली पॉसिबल होत नाही. या केसमध्ये होतो. प्रोडक्टचा कलर काय असतो बरं? व्हाईट कलरचा क्रिस्टलाइन सॉल्ट बनतो. ठीक आहे, ह्या टाइप. चलो, नेक्स्ट आहे बेटा ऍडिशन ऑफ अल्कोहोल. आता अल्कोहोलची ऍडिशन करायची म्हणजे आपल्याला रिजंट कसा असायला पाहिजे. ओके, कसा रिजंट असावा? प्रथम आपल्याला बेटा रिजंट असेल एखादा अल्कोहोल. आणि लक्षामध्ये घ्या मुलांना, 2 मोल अल्कोहोलची तर रिएक्ट होतात. किती मोल रिएक्ट होतात? 2 मोल. ओके, प्लस कंपल्सरी कंडिशन अशी इथं ड्राय HClच लागतं. हा महत्वाचा मुद्दा आहे, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. ड्राय HClच लागतं. एक्वेस मीडियमचा HCl मित्रांनो इथे चालत नाहीये. ओके, ड्राय HCl मीडियम कसं ऍसिडिक आहे, बट कशी कंडिशन कशी? ड्राय. ओके, ड्राय HCl लागतं. म्हणजे ड्राय म्हणजे काय? अरे मॉइश्चर फ्री. ओके, ड्राय म्हणजे मॉइश्चर फ्री लागतं. जर का आपण इथे एक्वेस HCl जर घेतला ना, ते रिएक्शन वापिस जाऊ शकते, रिव्हर्स होऊ शकते. ओके, मग रिव्हर्स रिएक्शन होऊ नये यासाठी आपल्याला काय घ्यावं लागतो? इथं ड्राय मीडियम मधला HCl घ्यावा लागतो. ओके, सेकंड आहे असा पण रिजंट मित्रांनो गिवन असू शकतो आपल्याला. सेकंड नंबरचा इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल आठवतं स्ट्रक्चर अल्कोहोल मध्ये आपण केलं होतं स्ट्रक्चर हे. इथिलीन ग्लायकॉलचं स्ट्रक्चर काय असतं बरं? असं असतं बघा, CH2 म्हणजे इथिलीन ना, आणि हा विसिनल डायल म्हणजे हा ग्लायकॉल आहे, बरोबर.
ऑब्वियस सोबत ड्राय HCl असणं मस्ट, त्याशिवाय ऑप्शन नाहीये, त्याशिवाय ऑप्शन नाहीये. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय HCl इक्विलिब्रियम शिफ्टेड टू द फॉरवर्ड डिरेक्शन. जर का aqueous HCl आपण घेतला तर इक्विलिब्रियम फॉरवर्ड टू द बॅकवर्ड डिरेक्शन. रिव्हर्स रिएक्शन ऑकर्स, कारण इथं काय होतं, हायड्रोलायसिस होतं. कसा तुम्हाला समजेल, रिएक्शन मध्ये समजेल तुम्हाला की हायड्रोलायसिस कसं होतं. ठीक आहे, चलो लेट्स राईट हिअर GR, गव्हर्नमेंट रूल ऑफ द ऑर्गॅनिक रिएक्शन विथ स्लाइट मेकॅनिझम. GRM बनवू आपण, GRM. ओके, जनरल रिएक्शन विथ मेकॅनिझम. सपोज बघा बेटा, आपण इथे घेतला एखादा अल्डिहाइड किंवा कीटोन. ठीक आहे, म्हणजे कार्बोनिल घेतला आणि सोबत काय इथं ROH आणि ड्राय कंडिशन वाला HCl आहे. ओके, काय होऊ शकतं रे मुलांना इथं, हा HCl मध्ये प्लस वाला पार्ट कुठला आहे, H, आणि मायनस वाला पार्ट कुठला आहे, Cl आहे. बरोबर. तर इनिशियली काय होतं मित्रांनो, हा लोन पेअर पहिला इथं प्रोटोनेट होईल. बरोबर. आणि जर का लोन पेअर प्रोटोनेट जर झाला तर बघा असा एक मधात इंटरमिजिएट बनून जाईल. इथं प्लस चार्ज येईल आणि आता इथं सोबत कोण असणार आपल्याकडे, ROH. आणि रिएक्शन सगळ्या ह्या बॅकवर्ड आहे, लक्षात ठेवा. रिव्हर्सिबल रिएक्शन होती ही, एस्पेशली हीच रिएक्शन जास्त महत्वाची. रिव्हर्सिबल होऊन जाते जर का ऍक्वियस कंडिशनचा असेल तर. ओके, तसं मी सगळ्यांना एरो रिव्हर्स वाला बनवतो. ठीक आहे ना, रिव्हर्सिबल रिएक्शन ही. मग आता होईल काय, हा कार्बन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज याच्यावर असेल, म्हणजे हा इलेक्ट्रोफिलिक आहे. समजतं, इलेक्ट्रोफिलिक हा. आणि हा ऑक्सिजनला इथं लोन पेअर आहे, म्हणजे हा कुठला सेंटर बनला सांगा, न्यूक्लियोफिलिक. हा कुठला बनला, इलेक्ट्रोफिलिक. बरोबर. म्हणजे आता हा जो लोन पेअर आहे मित्रांनो, याच्यावरती अटॅक करेल, त्यांनी हा वाला बॉन्ड काय होईल, इथं ब्रेक होऊन जाईल. समजतं. म्हणजे थोडक्यात आपण ह्या डबल बॉन्डला तोडून त्याच्या अक्रॉस ऍडिशनच केली, एक प्रकारची. कोणाची, अल्कोहोलची ऍडिशन केली, अल्कोहोलची. बरोबर. तर आता प्रोडक्ट काय भेटेल बघा, इथं कार्बन साइडचे दोन ग्रुप ऍज इट इज. एका साइडला बघा हा OH बनला गेला, डबल बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे OH आला. त्या साइडने कोणाला सांगा मला, O, त्याला R होता आणि H आहे, बट लोन पेअर दिल्यामुळे चार्ज कुठला याचा, प्लस चार्ज. समजतं. जर का मी यातनं असा मायनस H प्लस आता केला, जर का मी यातनं मायनस H प्लस केला बेटा, तर मायनस H प्लस ने इथे काय भेटला मला, इथं OR असा भेटला ना. आता OR पॉझिटिव्ह चार्ज निघून जाईल आणि या साईडला काय आहे, OH. सर याचं नाव काय, अशा अल्कोहोलच्या 1 मोलचे आपण ऍडिशन करून जे स्ट्रक्चर बनवलं त्याला म्हणायचं मित्रांनो हेमी ऍसिटॉल. ह्याला म्हणायचं बेटांनो हेमी ऍसिटॉल. किंवा स्टार्टिंग कंपाऊंड कीटोन असेल तर काय म्हणायचं, हेमी कीटॉल. स्टार्टिंग कंपाऊंड समजा कीटोन असेल तर म्हणायचं हेमी कीटॉल. क्लिअर एकदम, हेमी ऍसिटॉल किंवा हेमी कीटॉल असं स्ट्रक्चर बनला. सर बट अल्कोहोलची इथे रिएक्शन थांबत नाही, अजून एका मोलची ऍडिशन होते. अल्कोहोलच्या अजून एका मोलची ऍडिशन होईल आणि जर का अजून एका मोलची आपण ऍडिशन केली, ऑब्वियस इथे ड्राय HCl आहे आणि 1 मोर मोल ऑफ द अल्कोहोल इथे आता ऍड होईल. सर काय होईल बरं याच्यामध्ये, काय होईल बघा परत एकदा, हा जो ऑक्सिजनचा लोन पेअर आहे ना, हा लोन पेअर बघा इथला आता परत एकदा H प्लस घेईल, म्हणजे हा परत H2 प्लस बनेल ना, म्हणजे गुड एलजी बनायला जाईल हा. बरोबर आहे. जर का बेटा हा गुड एलजी बनला बघा, असा बनेल हा C, ह्या साईडला OR आणि ह्या साईडला H2O प्लस बनला, म्हणजे हा गुड एलजी बनला. आता हा गुड एलजी निघून जाईल ना, म्हणजे आता इथे काय होणार मित्रांनो, इथे काय होणार, अल्कोहोलच्या अजून एका मोलचा न्यूक्लियोफिलिक अटॅक याच्यावरती होईल आणि हा गुड लिव्हिंग ग्रुप निघून जाईल. बरोबर. आणि ह्यातनं समजा आपण मायनस H प्लस जर का केला, तर का मी सिंगल स्टेप मध्ये प्रोडक्ट लिहितो. हा अगोदरचा OR ऍज इट इज होता आणि नवीन एक OR आला आणि असं जे कंपाऊंड बनलं बघा, हा इथर आहे, हा पण इथर आहे, दोन्ही पण इथर आहे ना. इथे एक सिंगल इथर बनला होता बघा, इथं आता 2-2 इथर बनले. बरोबर. आणि इथरचं आपण बघा अल्कोहोल फिनॉल इथर चॅप्टर मध्ये बघितलं होतं, ऍसिडिक मीडियम मध्ये असायक्लिक इथरचं हायड्रोलायसिस होऊ शकतं. म्हणून तर तुम्हाला इथं ऍक्वियस HCl वगैरे वापरून चालत नाही. जर का आपण वापरलं तर ह्या इथरचं किंवा ह्या इथरचं काय होतं, ऍसिड हायड्रोलायसिस होतं, रिएक्शन बॅकवर्डला येऊन जाते. समजतं, रिव्हर्स रिएक्शन होते. तशी तर रिएक्शन रिव्हर्सला येऊ नये यासाठीच आपण कुठलं मीडियम वापरतो, इथं ड्राय कंडिशनचं HCl वापरतो, म्हणजे रिएक्शन वापिस नाही येते. आता हा जो प्रॉडक्ट जो बनला, ह्या प्रॉडक्टचं नाव काय असतं, जर का स्टार्टिंग कंपाऊंड अल्डिहाइड असेल तर प्रॉडक्ट काय असतो, ऍसिटॉल. आणि स्टार्टिंग कंपाऊंड कीटोन जर का असेल तर ह्याला बोलायचं मित्रांनो कीटॉल. समजतं, ह्याला बोलायचं असतं कीटॉल, ऍसिटॉल या कीटॉल. क्लिअर एकदम, हे पॉईंट आपण डिस्कस ऑलरेडी केलेले आहे. याच्या फक्त व्यवस्थित लक्ष असू द्या. याच्या तुम्हाला स्टेटमेंट वाला प्रश्न ऑलरेडी जेई मध्ये पडून गेलाय, स्टेटमेंट वाला आलेला प्रश्न. ठीक आहे, ऑलरेडी आलाय. चलो नेक्स्ट आहे, प्रॅक्टिस करू आपण 1-2 क्वेश्चनची इथं. प्रॅक्टिस मध्ये मित्रांनो सगळ्यात पहिला प्रश्न असा असेल, प्रॅक्टिस मध्ये पहिला प्रश्न,
सपोज आपण घेतलंय तर ऍसिटा अल्डिहाइड CH3C डबल बॉन्ड OH. ओके. आणि यामध्ये सपोज आपण ऍड केला पहिला मिथाइल अल्कोहोल. ओके. आणि सपोज टू इक्वलंट आपण इथे घेतले आणि सेकंड रिएजंट आहे ड्राय HCl. काय होईल बरं बेटांनो? काय होईल या केसमध्ये? काय होईल? हे बघा डायरेक्ट रिएक्शन पण आपण लिहूया इथं. तुम्हाला बघा हा ओ तोडायचा आहे. एक काम करू मी डायरेक्ट रिएक्शन लिहू का डायरेक्टली? ठीक आहे ना? थोडासा डायरेक्ट रिएक्शनचा अप्रोच बनवतो ह्या साईडला. ह्या एरोला मी पुढे घेतो बघा. स्ट्रक्चर पण थोडस हॉरिझॉन्टल वे मध्ये बनवतो. ठीक आहे. बघा हा CH3 हा CHA डबल बॉन्ड O. ओके. आणि समजा मला इथे काय दिला गेलाय? मिथाइल अल्कोहोल. ओके. टू इक्वलंट गिव्हन आहे. आणि सेकंड काय दिला सपोज ड्राय HCl दिला. बघा डायरेक्ट मध्ये पण आपण कसं जोडू शकतो याला? समजा बघा याची मी 2 मोल अजून केलं. आपण असं लिहू शकतो याला बघा. 2 मोलला आपण असं लिहूया. HOCH3. अजून एक मोल HOCH3. काय करायचं रे बाळांनो इथं? काय करू शकतो आपण? बघा असा लॉस ऑफ वॉटर करा ओव्हरऑल. जर का तुम्ही असा लॉस ऑफ वॉटर केला इथे किती बॉन्ड ब्रेक होतात बघा 2. म्हणजे हा OCH3 OCH3 किती बॉन्ड बनणार आहे? नवीन 2 बनणार आहे. मग जर का नवीन 2 बॉन्ड बनले सर तर प्रॉडक्ट काय लिहितं बघा CH3CH एका साईडला OCH3 आणि अजून एक काय आला इथं OCH3 आला. होतं सर्वांना क्लिअर? हा काय बनला इथं ऍसिटा अल्डिहाइड. ऍसिटा अल्डिहाइड ऍसिटॉल. कारण ऍसिटा अल्डिहाइडचा ऍसिटॉल आहे ना हा. होतं क्लिअर? हा. आता समजा याचं आपण हायड्रोलायसिस केलं मुलांनो. ऍसिडिक हायड्रोलायसिस केलं तर काय होईल? काय होऊ शकतं रे बाळांनो? जर का आपण ऍसिडिक हायड्रोलायसिस याचं करायला गेलो तर काय होऊ शकतं? आठवतं तुम्हाला? करू एक्शन रिएक्शनला. जर का याचं आपण ऍसिडिक हायड्रोलायसिस जर केलं तर काय होऊ शकतं? काय होऊ शकतं बरं? 2 मोल ऑफ द वॉटर घेऊया आपण. SN2 रिएक्शन होईल ना त्या साईडचा ग्रुप बघा तुम्ही इथरचा तिकडे सुपर प्रायमरी ग्रुप आहे. SN2 रिएक्शन होईल का ना SN2 बरोबर. म्हणजे SN2 या साईडला काय बनेल अल्कोहोल बनून जाईल. बरोबर आहे. SN2 ने ह्या साईडला अल्कोहोल बनवायला लागेल ना रे. जस्ट अ मिनिट. इथरचा अप्रोच लावू आपण इथरवाला. ठीक आहे ना? इथरवाला. ठीक आहे सर इथरवाला बघा असा H आणि हा OH हा सुपर प्रायमरी ना आठवता ना सुपर प्रायमरी. तर असा होईल बघा असा बॉन्ड तोडायला लागेल आपल्याला बघा असा. तोडला. डन आहे? तोडला. तर ह्या साईडला काय बनेल बाळा? CH3 CH ला जोडला मी इथे OH इथे पण जोडला OH आणि या साईडला 2 मोल्स ऑफ मिथाइल अल्कोहोल विल बी ऑब्टेन. हा कोण बनला? जेमिनल डायल. बरोबर. हा जेमिनल डायल हायली अनस्टेबल तर काय होईल? लॉस ऑफ वॉटर आणि लॉस ऑफ वॉटरनी परत एकदा मला काय भेटू शकतो इथं ऍसिटा अल्डिहाइड. कळतंय का रे? म्हणजे तुम्हाला रिएक्शनचे असे एक्सटेंडेड अप्रोच पण देऊ शकतात एक्झाम मध्ये. आपण इथपर्यंत रिएक्शन केली हा झाला एक वेगळा पार्ट. पण पुढे रिएक्शन असं फर्दर एक्सटेंड पण करू शकता ना. समजतं? मग अशी मी तुम्हाला तेच तर म्हणलं की ड्राय कंडिशन जर का नसेल ना तसं ऍक्वियस कंडिशनला बघा असं हायड्रोलिसिस परत रिएक्शन वापिस जाते म्हणजे परत स्टार्टिंग कंपाऊंड भेटला आपल्याला. समजतं? स्टार्टिंग कंपाऊंड. चलो एक्झाम्पल नंबर 2 घेऊ आपण इथे. एक्झाम्पल नंबर 2 समजा बेटा समजा अशा टाईपचा मी कीटोन घेतला. ओके ना? काय नाव याचं सायक्लोपेंटॅनोन. आणि याच्यासोबत काय घेतलं आपण इथं नंबर 1 ला घेतला इथिलिन ग्लायकॉल. बरोबर आहे. सेकंड नंबरला इथे घेतला आपण ड्राय HCl. डन. सेकंड नंबरला घेतला आपण ड्राय HCl. काय होईल बेटा? काय होईल? हा तुम्हाला तोडावा लागेल ना. आणि इथनं पण काय लॉस करायचा HH म्हणजे ओव्हरऑल -H2 झाला. आणि जर का ओव्हरऑल -H2 आपण जर का केला तर प्रॉडक्ट काय भेटेल? हा जो 5 मेंबर्स रिंग आहे या साईडला बघा हा ह्या कार्बनला काय जोडायचा O आणि त्यालाच काय जोडायचा दुसरा O. ओ ओ समजतं? ह्याला काय म्हणायचं आता सायक्लिक कीटॉन. हा जो प्रोडक्ट भेटला ह्याला म्हणायचं सायक्लिक कीटॉल. क्लिअर एकदम? ह्याला म्हणायचं सायक्लिक कीटॉल. डन आहे असं. चलो नेक्स्ट आहे 3 नंबरची रिएक्शन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन ऍडिशन इलिमिनेशन रिएक्शन. याला आपण स्नायी म्हणू शकतो का रे? स्नायी रिएक्शन. स्नायी रिएक्शन सगळं याच्यामध्ये करायचं बघा सगळं. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आहे ऍडिशन आहे आणि मग शेवटी इलिमिनेशन आहे.
समजतं ना? ही रिएक्शन खूप इम्पॉर्टंट पण आहे मुलांना. ह्याच्यामध्ये करायचं काय बघा, रिजन कुठला आहे? रिएजंट असेल अमोनिया किंवा अमोनियाचा डेरिव्हेटिव्ह. आपण ते पुढच्या स्लाइडवरती बघूया कोण कोण असेल. खूप सारे रिएक्शन 5-6 रिएक्शन याच्यामध्ये. ओके. बट पहिला आपण जनरल रिएक्शनचं मेकॅनिझम बघू. मग त्यानंतर आपण डायरेक्ट रिएक्शन पण लिहायला शिकूया आणि मग तुम्हाला मी याचे डिफरंट डिफरंट रिएजंट सांगतो. ठीक आहे ना? डिफरंट डिफरंट रिएजंट. चलो. तर काय करायचं बेसिकली बघा. सी डबल बॉन्ड हा घेतला आपण अल्डिहाइड किंवा कीटोन आणि ह्याच्यामध्ये सपोज आपण अमोनियाचा डेरिव्हेटिव्ह घेतला NH2Z. मे बी तो अमोनिया असेल किंवा अजून कुठला झेड वाला ग्रुप मी बदलला म्हणजे डिफरंट डिफरंट अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह मला इथे भेटणार आहे. ओके ना? हा अमोनिया डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोण असेल? NH2Z वाला घेतला. ओके, NH2Z. आणि ह्या रिएक्शनचा पीएच आहे, याच्यावरती प्रश्न येऊन गेला. ऍसिडिक पीएच असतो. पीएच ऑफ द रिएक्शन इज इक्वल टू 5. हा ऍसिडिक पीएच आहे बेटांनो. ऍसिडिक पीएच डोक्यात ठेवा व्यवस्थित. ओके ना? ऍसिडिक पीएच आहे. काय होऊ शकतं रे मित्रांनो इथे? किती सोपं आहे बघा. पोलॅरिटीच्या बेसवर तोडा. हा कार्बन कसा आहे प्लस, ओ कसा आहे मायनस. राईट ना? इथे बघा आता हा नायट्रोजनला लोन पेअर आहे ना, बरोबर? तर हा लोन पेअर याच्यावरती अटॅक करेल. हा इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे, हा न्यूक्लियोफिलिक आहे. ह्याने याच्यावर अटॅक केला ना, तर हा बॉन्ड काय होईल इथं ब्रेक होईल. समजतं? आणि हा बॉन्ड जर का आपण ब्रेक केला तर प्रॉडक्ट काय भेटेल बघा, सी. या साईडचे दोन ग्रुप ऍज इट इज आहे. या साईडला काय बनला ओ मायनस. इकडनं कोण आहे समजा हा NH2. त्यातला मायनस H प्लस केला तर काय बनेल हा NH आणि बाजूला कोण आला झेड. समजतं? म्हणजे असं पकडा मी आता मायनस H प्लस पण केलाय. NH2 मधनं मायनस H प्लस पण केलंय म्हणजे हा भेटला. बरोबर? आणि जर का आपण याच्यामध्ये वॉटर वगैरे टाकलं, बरेचदा वॉटर रिएक्शन मध्ये असतं. ठीक आहे, त्यातनं H प्लस घेईल आणि H प्लस जर का घेतला तर अशा टाईपचे स्ट्रक्चर तुम्हाला भेटून जाईल. होतं क्लिअर? अशा टाईपचा स्ट्रक्चर तुम्हाला भेटून जाईल. आणि जर का बेटांनो ह्या रिएक्शनला आपण आता हीट चालू केलं, मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरला पण बोललो होतो, ह्या चॅप्टर मध्ये हीट केल्यानंतर एक तर लॉस ऑफ वॉटरची पॉसिबिलिटी किंवा लॉस ऑफ CO2 ची पण पॉसिबिलिटी बऱ्याचदा असते. ही गोष्ट चांगली नोटीस करा. ओके. काल पण आपण अशा काही रिएक्शन केल्या होत्या. आज पण आहे. ह्या चॅप्टरच्या शेवटच्या पार्ट मध्ये म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये पण खूप अशा रिएक्शन्स आहे. बऱ्याच केसमध्ये वॉटरचा लॉस होईल तर काही केसमध्ये कार्बन डायऑक्साईडचा लॉस असणार आहे. क्लिअर? कार्बन डायऑक्साईडचा लॉस असेल. जर का मी याला हीट केलं तर काय होऊ शकते तर मायनस H2O होईल. सर कसा मायनस H2 होईल सर? कसा मायनस H2 होईल? बघा इथला हा H आहे ना, हा H आणि इथला हा OH बघा असा ओव्हरऑल वॉटरचा लॉस होणार आहे. समजतं? ओव्हरऑल वॉटरचा लॉस झाला म्हणजे हा बॉन्ड ब्रेक होईल ना बाळांनो. हा बॉन्ड ब्रेक होईल म्हणजे इथे काय होईल नवीन बॉन्ड फॉर्मेशन होईल ना. इथे काय होईल बेटा बॉन्ड ब्रेकिंग होईल. इथं नवीन बॉन्डचं फॉर्मेशन होईल. कारण N आणि H चा मधला बॉन्ड आपण काय केला ब्रेक केलाय. बरोबर आहे असं. तर फायनल जो प्रॉडक्ट आहे हा फायनल प्रॉडक्ट काय असेल सी चे ग्रुप जे कोणी असतील ते पुढे इथे डबल बॉन्ड बनला बघा. सिंगलचा डबल झाला ना डबल बॉन्ड N आणि त्याला बाजूला कोण जोडलेला आहे झेड. आता हा झाला एक रिएक्शनचा टाईप. ओके. फक्त आता मी झेड ग्रुप बदलवत जाईल ना तर खूप सारे रिएक्शन बनत जाणार आहे. झेड वाला ग्रुप बदलवायचा खूप सारे रिएक्शन या ठिकाणी बनत जातील. ठीक आहे. चलो त्याची सर डायरेक्ट रिएक्शन पण कशी लिहायची आपण ते पण बघूया. GR ठीक आहे ना डायरेक्ट GR जनरल रिएक्शन लिहू आपण डायरेक्टली. कशी लिहायची बघा सर डायरेक्टली रिएक्शन कशी लिहायची बघा. हा सी डबल बॉन्ड ओ अल्डिहाइड किंवा कीटोन आपण घेतला आणि सपोज माझ्याकडे हा NH2Z मी याला समजा फक्त अशा टाइप मध्ये हायड्रोजनला बाजूला करून लिहिला. ओके. आणि रिएक्शनचा पीएच किती बाबांनो पीएच इक्वल टू 5 राईट आहे. पीएच इक्वल टू 5 बघा इथं मधातनं असा वॉटरचा लॉस करा बरं. मधातनं वॉटरचा लॉस करा केला बघा मायनस H2 राईट. जर का मायनस H2 आपण केला बघा हा फक्त सी डबल बॉन्ड जोडायचं कुठं आपल्याला N ला. ठीक आहे. हा सी डबल बॉन्ड जोडला कुठं आपण N ला आणि त्या N ला कोण आहे झेड. बघा बरं डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट फायनल प्रॉडक्ट भेटला. म्हणजे बघा पहिल्या स्टेपला आपण याचा न्यूक्लियोफाईलचा अटॅक केला. बरोबर इथपर्यंत आलो काय तुमचं ऑब्झर्वेशन बरं इथं काय ऑब्झर्वेशन आहे डबल बॉन्डची अक्रॉस ऍडिशन झाली ना आणि शेवटी आपण इलिमिनेशन केलं म्हणून रिएक्शनचं नाव आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन ऍडिशन इलिमिनेशन रिएक्शन असं रिएक्शनचं नाव आहे. होतं क्लिअर? सिंपल रिएक्शन ओके ना सिंपल सिंपल आहे. आता बघा हा फक्त झेड वाला ग्रुप आपण आता बदलवत जाऊ. ओके बेटा फक्त झेड वाला ग्रुप बदलवायचा तर डिफरंट डिफरंट रिएक्शन बनायला सुरुवात होईल. बघा हा छानपैकी टेबल बनवायचा आता आपल्याला. ओके चलो त्याच्यामध्ये पहिला बेटा ना पहिला आहे सर पहिला आहे सर रे पहिला आहे सर. पहिला झेड वाला ग्रुप समजा आपण तो हायड्रोजन घेतला. जर का हायड्रोजन घेतला तर रिजन काय बनेल रे बेटांनो NH2Z होता ना तो. हा रिजन म्हणजे NH2Z आहे.
आणि हा झेड वाला ग्रुप आपण एच टाकला म्हणजे कोण बनला बेटा? NH3 बनला. याचं नाव तर सगळी दुनिया जाणते ना, काय नाव आहे याचं? अमोनिया. ओके, या रिजनचं नाव काय? अमोनिया नाव आहे. काय प्रोडक्ट बनेल बरं? बघा, हा प्रोडक्ट तुमचा जनरल प्रोडक्ट असा होता ना, C डबल बॉन्ड N आणि ह्याला किती काय जोडला? झेड जोडला, असा प्रोडक्ट होता. समजते बेटानो? असा होता. हा झेड म्हणजे फक्त एच आहे ना, म्हणजे प्रोडक्ट कसा बनणार? हा C डबल बॉन्ड N आणि झेड म्हणजे एच आहे. तर ह्याला काय म्हणायचं आठवतं का? ह्याला काय म्हणायचं? इमाइन. काय म्हणायचं बेटा? इमाइन. ह्याला जॉमेट्रिकल आयसोमर असतात का रे? आठवतो? जीओसी आठवतो? जॉमेट्रिकल आयसोमर असतात का? हो, जॉमेट्रिकल आयसोमर याला असतात. बरोबर आहे. तर हा झाला एक. रिएक्शन नंबर 2 आहे. समजा मी तो झेड वाला ग्रुप घेतला बाळांनो, आर अल्काइल घेतला. ठीक आहे. तर इथे हा रिजन काय बनेल मग आता? NH2 झेड म्हणजे आर आहे. राईट. ह्याला काय म्हणू शकतो आपण? अमाइन बोलू शकतो की नाही बरं? आणि कुठला अमाइन? हा प्रायमरी अमीन आहे. बरोबर आहे, प्रायमरी अमीन आहे. त्याची आपल्याला इथे ऍडिशन करून लिहायचंय C डबल बॉन्ड N, इथे काय आला? आर. ह्याला काय म्हणायचं? N अल्काइल इमाइन. राईट ना? नाव काय याचं? N अल्काइल इमाइन. नाव काय याचं? N अल्काइल इमाइन. होतं सर्वांना क्लिअर? आता पुढचे जे आहे ना, काय करायचं? फक्त तुम्ही झेड ग्रुप बघत चला आणि पुढचा पार्ट तुम्ही स्वतः बनवत चला नोट्स बनवताना. ओके ना? हा फक्त बघाल इथे आणि हा पुढे मनाने लिहाल. फक्त नाव हवं तर कॉपी केलं तरी चालेल. बट प्रॅक्टिस होईल तुमच्या. रिएक्शन 5-6 आहे आणि महत्वाच्या, खूप जास्त महत्वाच्या सुद्धा रिएक्शन. रिएक्शन जास्त आहे, पण प्रत्येक रिएक्शनला खूप वेटेज आहे मुलांनो. आणि सोपं पण आहे. बिलकुल टफनेस नाहीये, बिलकुल. फक्त तुम्हाला साईडचा हा कार्बनला कुठला ना कुठला ग्रुप जोडलेला असणार आहे. बाकीचा थीम तोच आहे जो सीईटी मध्ये लागतो. ओके, थीम तोच आहे. चलो, एक्झाम्पल नंबर 3 बाळांनो. एक्झाम्पल नंबर 3. समजा मी तो झेड वाला ग्रुप OH घेतला. ओके, OH घेतला म्हणजे हा रिजन काय बनला बेटा? NH2OH. हा NH2OH असेल त्याचं नाव काय बरं? हायड्रॉक्झिल अमाइन. याचं नाव काय बाळा? हायड्रॉक्झिल अमाइन. ओके, हायड्रॉक्झिल अमाइन रिजनचं नाव आहे. तर प्रोडक्ट काय बनेल आता? C डबल बॉन्ड N, इथे काय जोडायचं मला? OH. काय बनला हा? हा कोण बनला? ऑक्झाईन बनला. तर ह्या सुद्धा ऑक्झाईमला जॉमेट्रिकल आयसोमर होते का रे? होते. थोडंसं रिकॉल करून देतो बघा. ऑक्झाईमच्या केसमध्ये सिन आणि NT असे 2 जॉमेट्रिकल आयसोमर होते. बरोबर. जर का हा OH आणि समजा हा अल्डिहाइडचा ऑक्झाईम जर का असेल, तर OH आणि हा अल्डिहाइडचा हायड्रोजन सेम साइडला असेल तर कुठला आयसोमर असतो? सिन. अपोजिटला असेल तर काय असतो? अँटी आयसोमर. समजा हा कीटोनचा ऑक्झाईम जर का असेल तर त्या केसमध्ये काय असतं बरं? हा OH म्हणजे हाय प्रायोरिटी ग्रुप असणार आहे. आणि समजा इकडच्या दोन्ही मधला जो हाय प्रायोरिटी ग्रुप आहे, जर का सेम साइडला असेल तर काय म्हणायचं? सिन. अपोजिट साइडला जर का सेम प्रायोरिटी वाले ग्रुप दिले तर काय बोलायचं? अँटी आयसोमर. हे आपण जीओसी मध्ये वर्कआउट केलं होतं. बरोबर. तर हे झाले 3. चौथा आहे बाळांनो. चौथा मी समजा तो झेड वाला ग्रुप घेतला NH2 म्हणजे रिजन काय बनणार बघ? हा रिजन NH2 सिंगल बॉन्ड NH2. याचं नाव काय होतं बेटा आता? याचं नाव असतं हायड्रॅझिन. ओके, नाव याचं हायड्रॅझिन. हाच रिजन अजून एका रिएक्शनचा कुठल्या आठवा? उल्फ किष्णर रिडक्शन आजच्या लेक्चर मध्ये होऊन जाईल. ओके ना? उल्फ किष्णर रिडक्शनचा पण हा रिजन आहे. सर प्रोडक्ट काय असेल याला? C डबल बॉन्ड N आणि याला सिंगल बॉन्डिंग काय जोडायचं आपल्याला? NH2 जोडायचं आहे. बरोबर. सर प्रोडक्टचं नाव काय? इकडे रेजंटचं हायड्रोजन ना, तर प्रोडक्टचं नाव असतं हायड्राझोन. प्रोडक्ट असतो बेटा हायड्राझोन. रिएजंट आहे हायड्रोजन, प्रोडक्टचं नाव हायड्राझोन. त्याच्यावरचा बघा महत्वाचा रिएजंट हायड्रॉक्झिल अमाइन. प्रोडक्ट कोण इथं? ऑक्झाईम. असं रिकॉल करायचं परत परत. ओके, चलो बेटा. पाचवा समजा सर मी असा घेतला, हा NH2 आहे ना बाळांनो, हे NH2 ला साइडला जोडला मी फिनाइल रिंग. फिनाइल रिंग जोडला तर असा रिजन कसा दिसेल बरं बघा? NH2. ह्याला झेड वाला ग्रुप म्हणजे हा म्हणजे NH आणि बाजूला कोण आहे? PH. काय नाव याचं? याचं नाव असेल फिनाइल हायड्रॅझिन. बरोबर का? याचं नाव आता फिनाइल हायड्रॅझिन. सर प्रोडक्ट काय बनणार? रिजनचं नाव तर हे झालं. प्रोडक्ट काय बनणार? C डबल बॉन्ड N. बरोबर आहे. हा वाला पार्ट बघा N आणि पुढे काय? NH, काय नाव याचं? याचं नाव बनणार फिनाइल हायड्राझोन. फिनाइल हायड्राझोन असं याचं नाव आहे. क्लिअर एकदम? फिनाइल हायड्राझोन. आता आपण कलर चेंज करू. ठीक आहे, आता कलर चेंज करा. आता परत एकदा महत्वाचा पार्ट 6 नंबरचा.
ओके. बघा झेड वाला ग्रुप समजा आपण असा घेतला NH. ओके NH असा घेतला आपण बेटा NH. ओके ना. हाच रिंग आहे फिनाइल रिंग आणि ह्या फिनाइल रिंगच्या ह्या सेकंड पोझिशनला मी NO2 जोडला आणि या फोर्थला पण समजा मी NO2 जोडला. हा पोझिशन सेकंड आहे बघा. हा फर्स्ट म्हणलं तर हा कुठला होईल सेकंड, हा वाला थर्ड, हा वाला फोर्थ आहे. सेकंड आणि फोर्थ पोझिशनला काय जोडलेलं आहे NO2. ठीक आहे. तर हा रिजंट आता मला बनवायचा इथं कसा बनेल बघा बरं. हा NH2 NH ला रिंग जोडली, रिंगच्या सेकंड कार्बनला NO2, फोर्थ कार्बनला सुद्धा NO2. सर याचे नाव काय? ह्याचे नाव राजांनो, ह्याचे नाव 2,4 2 आणि 4 ला नायट्रो आहे ना, 2,4 डाय नायट्रो. ओके 2,4 डाय नायट्रो फिनाइल हायड्रोजिन. होतं क्लिअर. 2,4 डायनायट्रो फिनाइल हायड्रोजिन आणि ह्यालाच काय म्हणतात शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणायचं DNP. या रिजनचं शॉर्ट फॉर्म मधलं नाव काय आहे DNP 2,4 डायनायट्रो फिनाइल हायड्रोजिन. आणि हाच वर्ड म्हणून तुम्हाला एकदम मी ट्रिक म्हणून वापरली कुठं बघा बरं इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये. इंडक्टिव्ह कसा ऑपरेट करायचा डिस्टन्स नंतर नंबर आणि मग पोझिशन असा इंडक्टिव्ह आपण ऑपरेट करतो जीओसी मधनं. ओके चलो प्रोडक्टच्या केसमध्ये सर प्रोडक्ट कसा बनेल अगदी डिक्टो सर त्याच टाईपचा प्रोडक्ट बनणार आहे. C डबल बॉन्ड बरोबर आहे C डबल बॉन्ड N पुढे काय त्याला NH ला काय जोडला बेटांनो रिंग आणि रिंगच्या सेकंड पोझिशनला आणि फोर्थ पोझिशनला काय जोडला NO2. काय नाव येईल बरं असंच नाव येईल का रे हायड्रोजनला हायड्रोझोन बोललं ना मग ह्याला पण तेच नाव येणार आहे वेगळं नाही काही बरोबर तेच नाव असेल 2,4 डायनायट्रो फिनाइल हायड्रोझोन. समजतं फिनाइल हायड्रोझोन असं नाव बनलं याला 2,4 डायनायट्रो फिनाइल हायड्रोझोन. क्लिअर एकदम. आणि सातवा आणि शेवटचा बाकी बेटांनो सातवा आणि शेवटचा युरिया माहिती सर्वांना युरियाचा फॉर्म्युला बस त्या टाईपचा पार्ट हा बघा असा युरियामधनं बघा मी एक समजा नायट्रोजनचा हायड्रोजन कट केला म्हणजे हा NH पुढे आहे C डबल बॉन्ड O आणि शेवटी पण आहे NH2. बघा हा युरियावाला पार्ट आहे हा आपल्याला ऍज अ झेड ग्रुप म्हणून आता घ्यायचा आहे. ओके ऍज अ झेड ग्रुप घ्यायचा आहे. बघा आता कसा स्ट्रक्चर बनेल याचा NH2 आणि हा झेड म्हणून जोडायचा आता NH C डबल बॉन्ड व NH2. सर याचं नाव काय ह्याचं नाव असतं सेमी कार्बॅझोन. ठीक आहे ना सेमी कार्बॅझाइड ऍक्च्युली रिजनचं नाव आहे सेमी कार्बॅझाइड. परत एकदा बघा रिजनचं नाव सेमी कार्बॅझाइड सेमी कार्बॅझाइड. ठीक आहे. प्रोडक्ट कसं बनणार सर प्रोडक्ट असं C डबल बॉन्ड NH बरोबर हा NH सॉरी NH नाही N पुढे काय बरं NH मग पुढे C डबल बॉन्ड O आणि मग काय असणार आहे NH2. आहे असं जोडलं आपण लॉस ऑफ वॉटर करून बरोबर. त्याचं नाव काय याचं नाव असणार आहे सेमी कार्बॅझोन. नाव काय बाळायचं सेमी कार्बॅझोन. क्लिअर एकदम नाव आहे सेमी कार्बॅझोन. डन आहे सेमी कार्बॅझोन डन. तर अतिशय महत्वाची रिएक्शन मुलांनी आपण कव्हरअप केली. बापरे ही तर अजून जास्त महत्वाची रे आता अजून जास्त महत्वाची एकदम जबरदस्त इम्पॉर्टंट ही सुद्धा परत एकदा हॅलोफॉर्म रिएक्शन. ठीक आहे. चल बेटा हॅलोफॉर्म रिएक्शन व्हेरी इम्पॉर्टंट ना व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन हॅलोफॉर्म. रिएजंट कुठला असतो X2 प्लस NaOH आणि हा जर का नाही भेटला तर काय वापरतो आपण KOH. सर हा रिजंट आपल्याला दिला ना बेसिकली याच्यामध्ये होतं काय हॅलोजनचं बेसिक मीडियम मध्ये डिसप्रपोर्शनेशन होतं. हॅलोजनचं बेसिक मीडियम मध्ये डिसप्रपोर्शनेशन होतं आणि असा पण रिजन म्हणतो बघा NaOX किंवा KOX हा पण रिजन म्हणतो. याचं नाव काय सोडियम हायपोहॅलाइट सोडियम हायपोहॅलाइट. ओके ह्याचं नाव काय असेल समोरच्याचं ह्याचं नाव काय असेल पोटॅशियम हायपोहॅलाइट असं काय पण असू शकतं. ओके ना
हॅलोजन जो कोणी असेल तो असेल, मे बी तो फ्लोरीन नसतो नॉर्मली, क्लोरीन असेल, ब्रोमीन किंवा आयोडीन ह्यापैकी कोणतरी असणार आहे. ओके. बट सर हा रिएजंट जो आहे ना, हा अजून एका रिएक्शनचा, बट तो अमीन चॅप्टर मध्ये बघा, लास्ट वीक मध्ये आपण अमीन पण बघितला, राईट ना. तर अमीन मध्ये सर कुठली रिएक्शन होती? हॉफमन ब्रोमा अमाइड. कुठली रिएक्शन होती सर? हॉफमन ब्रोमा अमाइड. ठीक आहे. हॉफमन ब्रोमा अमाइड डिग्रेडेशन रिएक्शन. त्या रिएक्शनचा पण हाच रिएजंट आहे. समजतं? दोघांचाही रिएजंट सेम आहे, थोडस सावध राहा. ओके. मग रिएक्शन हा पण खूप इम्पॉर्टंट आहे. तो आमीन चॅप्टर मधला हा रिएक्शन पण खूप इम्पॉर्टंट आहे. हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन दोन्ही पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर या रिएक्शनला कंडिशन रिएक्शन करायची कधी असते? कंडिशन आहे सर रिएक्शन कधी करायची असते बेटा? बघ, पहिला असं आता मी तुम्हाला एक्झाम्पल बनवून देईल, त्या टाईपचा एक्झाम्पल असायला पाहिजे. ओके ना? ओके. कंपाऊंड्स ऑफ फॉलोइंग टाईप. कंपाऊंड्स ऑफ फॉलोइंग टाईप. आणि बऱ्याचदा प्रश्न येऊन गेले याच्यावरती. बऱ्याच म्हणजे खूपदा म्हणजे खूपदा. ठीक आहे. बघा, पहिला मिथाइल कीटोन. मिथाइल कीटोन. सर मिथाइल कीटोनचं स्ट्रक्चर कसं बघा? स्ट्रक्चर कंपल्सरी असं असावं, नीट लक्षामध्ये घ्या. CH3 C डबल बॉन्ड O. इकडे काही पण असो, काय मतलब नाही आपल्याला. काही पण ग्रुप असू द्या, काही मतलब नाही. मेन लागतो तो म्हणजे आपल्याला मिथाइल. का माहिती बाळांनो? ह्याच मिथाइल पासून आपण याच्यामध्ये काय बनवत असतो? हॅलोफॉर्म. म्हणून रिएक्शनचं नावच हॅलोफॉर्म रिएक्शन आहे. समजतं? कुठला ना कुठला हॅलोफॉर्म आपण बनवणार आहे. तो डिपेंड ह्या रिजंटवर. हा कोण घेतला? क्लोरीन घेतला तर क्लोरोफॉर्म बनेल. ब्रोमिन घेतला तर ब्रोमोफॉर्म. आयोडीन घेतला तर आयोडोफॉर्म बनणार आहे. समजतं? आयोडीन घेतला तर आयोडोफॉर्म बनणार आहे तो. तर हा कंडिशन आहे कंपल्सरी असायला हवा. असा CH3 असेल तर रिएक्शन होईल, नसेल तर नाही होणार आहे. तुम्हाला असा पण प्रश्न येऊन गेला जेई मध्ये, एक 7-8 एक्झाम्पल दिले आणि विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स विल शो हॅलोफॉर्म रिएक्शन, असा प्रश्न पण जेईत येऊन गेलेला आहे. ओके. तर कंडिशन तुमच्या लक्षामध्ये राहणं मस्ट आहे मित्रांनो, लक्षात राहायला लागेल. ओके. चलो. तर सेकंड आहे, सेकंड ऍसिटा अल्डिहाइड. अल्डिहाइड मधला एकमेव मेंबर आहे ऍसिटा अल्डिहाइड. अल्डिहाइड मधला एकमेव म्हणजे एकमेव, ह्यापेक्षा वेगळा कुठलाच नाही. ठीक आहे. एकच अल्डिहाइड CH3 C डबल बॉन्ड OH. बघा, जे आपल्याला हवं ते याच्यामध्ये आहे का रे? येस, ऑफकोर्स आहे ना. म्हणून एकमेव अल्डिहाइड, ऍसिड अल्डिहाइड, की हा रिएक्शन पॉझिटिव्ह देऊ शकतो. कीटोनच्या केसमध्ये असं स्ट्रक्चर आलं तर कुठलाही कीटोन ह्या टाइप ही रिएक्शन पॉझिटिव्ह देऊ शकतो. ठीक आहे. 3 नंबरचा पार्ट सर, 3 नंबरचा, 3 नंबरचा सेकंडरी अल्कोहोल. 3 नंबरचा आहे सेकंडरी अल्कोहोल. बट सर अल्कोहोल कसं असं नीट समजून घ्या मुलांनो. CH3 CHOH साईडला काही पण असो, त्याच्याशी काही मतलब नाही आपल्याला, काही पण येऊ. बघा, हा अल्कोहोलचा कार्बन ना, त्याच्या ऍडजस्टंट कार्बनला काय लागतो आपल्याला? मिथाइल. काय होतं माहिती का मुलांनो? हा जो रिएजंट आहे बेसिकली हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हा रिएजंट काय करू शकतो? हा जो अल्कोहोल आहे ना, कशात नेईल सांगा बरं? कीटोन मध्ये. समजतं? मग हा जर का कीटोन मध्ये गेला तर हाच पार्ट बनणार आहे. हा पार्ट बनणार, रिएक्शन पॉसिबल होणार आहे. येते लक्षामध्ये? असं मग थोडक्यात असं पकडा की कीटोनची टेस्टच आहे. टेस्ट ऑफ कीटोन. फक्त याच्यामध्ये एक्सेप्शनली ऍसिड अल्डिहाइड आणि अल्कोहोल पण रिएक्शन पॉझिटिव्ह देऊ शकतात. अदरवाईज सगळे मिथाइल कीटोन ही रिएक्शन पॉझिटिव्ह देऊ शकतात. अशी यांची टेस्ट आहे असं समजा. ओके. आणि 4 नंबरला असं एक अल्कोहोल आहे मुलांना, प्रायमरी अल्कोहोल. एकच अल्कोहोल आहे, प्रायमरी अल्कोहोल, की जे ही रिएक्शन पॉझिटिव्ह देऊ शकतं. कुठला असेल बरं ते? कुठला असेल? इथाइल अल्कोहोल. बघा, हा मिथाइल याच्यामध्ये बरोबर आहे. हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे पहिला काय बनवेल? असा ऍसिड अल्डिहाइड बनवेल. हा स्ट्रक्चर बनला म्हणजे रिएक्शन पॉझिटिव्ह असणार आहे. होतं सर्वांना क्लिअर? असं. चलो. तर पहिलं काय करू आपण इथं? जनरल रिएक्शन बनवूया, मग आपण रिएक्शनचा मेकॅनिझम पण कव्हर अप करू. ओके बेटा? पहिला जनरल रिएक्शन आणि मग त्यानंतर रिएक्शनचा मेकॅनिझम बघायचा आहे सर. ठीक आहे सर? चल बेटा, चल चल. जनरल रिएक्शन हे बघा मुलांना, समजा आपल्याकडे आपल्याकडे अशा टाईपचा कीटोन आहे, या साईडला काही पण ग्रुप असू द्या. ओके. पण मिथाइल असणं मस्ट होतं. बघा, आहे समजा मिथाइल, साईडला फक्त असे मी 3 एच जोडून लिहिले. इथे 3 हॅलोजन रिॲक्ट होतात दादांनो, 3 हॅलोजन. फर्स्ट, सेकंड, थर्ड. काय होईल रे दादा? काय होईल बघ? अशा टाईपचा आपल्याला बॉन्ड क्लिवेज करायचं आहे. समजतं?
अशा टाईपचा बॉन्ड क्लेवेज आपल्याला करायचा आहे. डन आहे. ह्या टाईपचा आपण बॉन्ड क्लेवेज केला म्हणजे मधात काय बनणार बघा, -3HX आहे आणि इकडेचे तिन्ही पण हॅलोजन जोडणार कुठे तुम्ही, कार्बनला. क्लिअर एकदम. ते जर का आपण कार्बनला जोडले तर प्रोडक्ट काय भेटणार इथे बघा, इथनं स्टार्ट केला आपण R C डबल बॉन्ड O C, ह्याला काय जोडले, 3 हॅलोजन म्हणजे CH3 बनला. बरोबर, CH3 बनला. आता इथे मीडियम बेसिक पण आहे बघा. समजा आपण याच्यामध्ये टाकला आता NaOH किंवा KOH. ओके, असा तोडू का मी याला, KOH ला असं लिहू का बघा, KOH असा समजा मी लिहिला. ओके, आणि याला तोडणार पण मी असाच आहे बघा, असा तोडू बघा, असा समजा आपण याला तोडला. होतं क्लिअर. म्हणजे कार्बनला काय जोडायचं आपल्याला, ओके, आणि त्या कार्बनला काय जोडायचा, हायड्रोजन. तर काय बनणार इथं, काय बनणार सांगा मला, R C डबल बॉन्ड O ओके प्लस ह्या साईडला काय बनला, CHX3. हाच तर कोण आहे बेटा, हॅलोफॉर्म आहे ना, हाच तर हॅलोफॉर्म आहे ना. जर का तो समजा क्लोरोफॉर्म आहे, जर का तो क्लोरोफॉर्म, तो क्लोरोफॉर्मचा बळा कलर कुठला असतो, व्हाईट. व्हाईट कलरचा पीपीटी असतो. तो जर का ब्रोमोफॉर्म आहे, तो जर का ब्रोमोफॉर्म आहे, त्याचा कलर कुठला असतो दादा, पेल येल्लो असतो. आणि तो जर का समजा आयोडोफॉर्म आहे, तर आयोडोफॉर्मचा कलर कुठला असतो, डार्क येल्लो. ओके, आयोडोफॉर्मचा कलर कुठला आहे, डार्क येल्लो कलर आहे, आयोडोफॉर्म डार्क येल्लो. आणि हा काय बनला, 1 कार्बनलेस सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, राईट ना. कोण बनला हा, 1 कार्बनलेस सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे कुठली रिएक्शन सरी, स्टेप डाऊन रिएक्शन आहे. बरोबर आहे, दिस इज स्टेप डाऊन रिएक्शन. नंबर ऑफ कार्बन कमी झाला ना, म्हणून काय म्हणायचं, स्टेप डाऊन रिएक्शन. क्लिअर एकदम, स्टेप डाऊन रिएक्शन हा. चलो, आता याचा मेकॅनिझम बनवू आपण. जसं मी तुम्हाला जनरल रिएक्शन लिहायची समजवली. ओके, हा तुमच्याकडे पार्ट असणं गरजेचं. तुम्हाला असं काय बनवायचं होतं, असा हॅलोफॉर्म बनवायचा होता, राईट. असं हे कलर पण लक्षात ठेवा. तुम्हाला इथून काय करू शकतात, असा एक 4-5 लाईनचा थेरॉटिकल क्वेश्चन बनवू शकतात. ओके, असेल तो रिएक्शन बेस, बट थेरीवाला क्वेश्चन असतो ना. ओके, मग त्या थेरीवाल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला याची ही कलर माहित असणं गरजेचं. मग तुम्हाला समजतं, अरे यार इकडे रिजन कुठला वापरला असेल, बरोबर ना. तर व्हाईट आला म्हणजे तुम्ही समजून घ्यायचा, रिएक्शनला क्लोरीनचा रिएजंट वापरला गेला. पेल येल्लो म्हणजे ब्रोमिन वापरला, डार्क येल्लो म्हणजे आयोडीन वापरला. असं लक्षामध्ये आपल्या येऊन जातं. ओके, असं लक्षात ठेवा. चलो, तर मेकॅनिझम काय बनेल सर रिएक्शनचा, सर मेकॅनिझम कसा बनणार, हे बघा कसा बनेल, R C डबल बॉन्ड O CH3 ला फक्त तोडून आपण असा लिहिला. याच्यामध्ये आपण बेस घेतला पहिला KOH किंवा NaOH. ओके, हा OH मायनस काय करेल, इथला H प्लस घेईल. ह्या साईडला काय बनेल सर, कार्बॅनियन बनेल. म्हणजे हा R C डबल बॉन्ड O CH2 मायनस, हा वाला बनला इथे कार्बॅनियन. क्लिअर एकदम. हा जो कार्बॅनियन आहे, हा काय करेल आता, हॅलोजनच्या मोलवर अटॅक करेल. हा समजा प्लस, समजा एकाला मायनस पकडा, तर हा मायनस त्याच्या प्लसवर अटॅक करेल ना, बरोबर. त्याने हा वाला बॉन्ड ब्रेक होईल. हा जर का ब्रेक झाला म्हणजे काय बनणार, R C डबल बॉन्ड O CH2X. ओके, म्हणजे हा कंपाऊंड नाव काय, अल्फा हॅलोकिटोन बनला बेटा, अल्फा हॅलोकिटोन. बरोबर आहे, अल्फा हॅलोकिटोन, राईट. बट रिएक्शन आता इथेच नाही थांबत आहे बेटांनो, रिएक्शन इथे थांबणार नाहीये. ओके ना, रिएक्शन इथे थांबणार नाही. अजून एक बेसचा मोल इथं रिएक्शन करेल. सेकंड मोल ऑफ द बेस विल टेक H प्लस, विल फॉर्म न्यू कार्बेनियन, म्हणजे RCH मायनस, एक X ऑलरेडी होता. हा कार्बेनियन काय करेल, अजून एका नवीन मोल वरती अटॅक करेल. बरोबर आहे, आणि याच्यावर अटॅक केला म्हणजे हा इथं निघून जाईल. म्हणजे हा RCX आणि अजून एक इथं हायड्रोजन बाकी आहे. बरोबर. आता अजून एक बेसचा मोल येईल, म्हणजे असं झालं किती वेळा बरं ऍसिड बेस रिएक्शन, 3दा. बघा, पहिल्या स्टेपला एकदा, सेकंड, आणि आता थर्ड टाइम ऍसिड बेस रिएक्शन होणार आहे. बरोबर, कारण या साईडला याचा मायनस इफेक्ट वाढत चालला ना, म्हणजे हायड्रोजनची ऍसिडिक अजून वाढत चालली, राईट आहे. म्हणजे अच्छा, इथे स्ट्रक्चर लिहायचं राहिलं का, अर्ध लिहिलं, स्ट्रक्चर अर्ध लिहिलं सर. सी डबल बॉन्ड O आणि इकडे R आहे. बरोबर, इकडे R C डबल बॉन्ड O. डन. बघा, अजून एक आपण बेसचा मोल घेतला, KOH घेतला. हा OH मायनस इथला H प्लस घेईल, परत ते कार्बॅनियन बनवेल, राईट ना. तर असा बनणार का, R C डबल बॉन्ड O
सी एक्स एक्स आणि निगेटिव्ह चार्ज. हा अजून एक आता हॅलोजन घेईल, राईट आहे. अजून एका हॅलोजनच्या मोलवर सर अटॅक करेल तो कसा, असा हॅलोजनचा मोल आता निघून जाईल, म्हणजे आर सी डबल बॉन्ड ओ सी एक्स एक्स आणि एक्स हा भेटला. बरोबर आहे. आता काय होईल, चौथा केवायचा मोल येईल, पण त्याचा आता रोल काय असणार आहे, न्यूक्लिओफाईल. आतापर्यंत जेवढे केवायचे आपण वापरले बघा, 1 2 आणि 3 तिघांचा पण रोल काय ठरला, बेस, ऍसिड बेस केली ना. आता चौथा केवायचा येणार, बट रिएक्शन कुठली करणार तो, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. ठीक आहे ना, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. कारण हा वाला ग्रुप काय बनला, आता गुड एलजी बनला, हा ओरवाल काय बनला, गुड एलजी बनला. बरोबर आहे. आणि गुड एलजी बनल्यामुळं आता एस एन टू रिएक्शन मिळाला. केओएच बघा, केओएच मधला ओएच मायनस आता काय करेल, ह्याच्यावर अटॅक करेल, ह्याला इथनं एलिमिनेट करेल, राईट. एलिमिनेट केला म्हणजे ह्या साईडला काय भेटणार, आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच. पण सोबत ह्या साईडला कोण बनणार मित्रांनो, सी एक्स थ्री मायनस. हा कॉन्जुगेट बेस आहे, बरोबर. ह्याला साईडला मायनस आहे, त्या मायनस आय मुळे बेसिक जास्त असणार आहे. हा काय करतो, परत एकदा ऍसिड बेस करेल, हा इथला एच प्लस घेईल, मधातला बॉन्ड तोडून ऑक्सिजनला निगेटिव्ह चार्ज आणेल, म्हणजे काय बनणार, हा आर सी डबल बॉन्ड ओ ओ मायनस, आणि ह्या साईडला काय भेटलं आपल्याला, हॅलो फॉर्म सी एच एक्स थ्री. हा सॉल्ट आहे ना, सॉल्ट काय भेटला, अरे संपूर्ण रिएक्शनचे मीडियम बेसिक आहे, सॉल्ट भेटणारच ऑब्वियस आहे, बरोबर. बट हा सॉल्ट जो भेटला कार्बोक्सिलिक ऍसिड हा कसा आहे, 1 कार्बन लेस आहे. होतं क्लिअर. हा सॉल्ट कसा आहे बेटांनो, 1 कार्बन लेस सॉल्ट आहे. क्लिअर. हा झाला याचा मेकॅनिझम. पुढे बघा, आता एक काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे, स्टेप नंबर 1 इज आरडीएस. हा पहिला स्टेप मित्रांनो आरडीएस आहे, कारण पुढे रेट ऑफ रिएक्शन वाढतो, का माहितीये का, साईडला मायनस आयचे ग्रुप येत चालले ना, म्हणजे ऍसिडिक स्ट्रेंथ वाढते, म्हणजे पुढच्या ऍसिड बेस रिएक्शन कशा आहे, फास्ट आहे अजून, म्हणजे स्टेप नंबर 1 कशी आहे, आरडीएस आहे. लक्षामध्ये घ्या, स्टेप नंबर 1 याची आरडीएस आहे. पुढे रेट ऑफ रिएक्शन आपण बघा नेहमी कसं कम्पेअर करतो, कुठल्या पण रिएक्शन रेट ऑफ रिएक्शन आतापर्यंत आपण कसा कम्पेअर केला, रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ इंटरमिजिएट. इथला इंटरमिजिएट कोण म्हणला, कार्बनिन, तर त्याच्या स्टॅबिलिटीवरती रेट ऑफ रिएक्शन डिपेंड आहे ना, बरोबर. असं पुढचं आहे रेट ऑफ रिएक्शन. समजा मग आपण इथे हॅलोजन वापरला, बरोबर आहे, फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन, तर ह्यांच्या केस मधला मित्रांनो रेट ऑफ रिएक्शन काय असेल. समजा मी इथे घेतला फ्लोरीन, किंवा घेतला क्लोरीन, किंवा घेतला मी समजा ब्रोमीन, आणि किंवा घेतला मी आयोडीन, कसा असेल रेट ऑफ रिएक्शन, कसा असेल. तर नॉर्मली आपण म्हणतो सर एफ टू मोर रिएक्टिव्ह देन सीएल टू मोर देन बीएल टू मोर देन आय टू, असं बोलतो आपण, बट इथे तसं नाही. का सर, आरडीएस पहिली स्टेप आहे ना, सर आरडीएस पहिली आहे, आरडीएस बेटा फर्स्ट स्टेप आहे, ही आरडीएस आहे. आणि ह्या आरडीएस मध्ये हॅलोजनचा मोल आला का रे, नाही आला, म्हणजे हॅलोजनच्या मोलवर रेट ऑफ रिएक्शन डिपेंड करत नाही. म्हणजे या सगळ्यांचा रेट ऑफ रिएक्शन हॅलोफॉर्म रिएक्शन मध्ये कसा असणार बाबांनो, सेम असेल. सर्वांचा रेट ऑफ रिएक्शन कसा असणार आहे, सेम असणार आहे. ठीक आहे. पुढे रेट ऑफ फॉर्मेशन, ऍक्च्युली तर रेट ऑफ रिएक्शन झालं, रेट ऑफ फॉर्मेशन, ठीक, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ कोणाकोणाचं रेट ऑफ फॉर्मेशन कम्पेअर करायचं बघा. फ्लोरोफॉर्म सीएच एफ थ्री फ्लोरोफॉर्म, सीएच सीएल थ्री क्लोरोफॉर्म, सीएच बीआर थ्री ब्रोमोफॉर्म, आणि सीएच आय थ्री आयोडोफॉर्म. ह्यांचा पण रेट कसा असणार आहे, सेम असेल. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅलोफॉर्म, सर हॅलोफॉर्म कुठल्या स्टेपला बनला, शेवटच्या ना रे, शेवटच्या स्टेपला रेट ऑफ रिएक्शन डिपेंड नाहीच आहे, बरोबर आहे. शेवटच्या स्टेपला रेट ऑफ रिएक्शन डिपेंड नाही, म्हणजे ह्यांचा रेट ऑफ फॉर्मेशन पण कसा असणार आहे, सगळ्यांचा सेम असणार आहे. क्लिअर एकदम. पुढं कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज नॉट अफेक्टेड बाय दिस रिएक्शन, दिस रिएजंट. नंबर ऑफ मोल्स ऑफ हॅलोजन रिक्वायर्ड, किती लागले दादा, 4 लागले की नाही, का 3 लागले, 3 लागले, 3 बघा, 3 लागले. इथे 1 आहे, हा 1 आहे, इथला हा 2 आहे, बरोबर, आणि हा वाला 3. 3 मोल्स ऑफ हॅलोजन आर रिक्वायर्ड इन द रिएक्शन. नंबर ऑफ मोल्स ऑफ द हॅलोजन रिक्वायर्ड 3 मोल्स. नंबर ऑफ मोल्स ऑफ द केओएच किती वापरले गेले, 4. ह्या 4 पैकी मित्रा तिघांचा रोल काय होता, बेस, ऍसिड बेस 3 दाखली ना आपण मगाशी डिस्कस केलं, आणि एकाचा रोल काय होता दादांनो, न्यूक्लिओफाईल, बरोबर. एकाचा रोल काय होता, न्यूक्लिओफाईल. ठीक आहे एकदम क्लिअर, काय अडचण याच्यामध्ये नसावी. ठीक आहे.
चलो नेक्स्ट, प्रॅक्टिस मध्ये आपण काही प्रश्न बनवू इथं. प्रॅक्टिस मध्ये पहिला प्रश्न, CH3 C डबल बॉन्ड ओ CH3. सपोज याच्यामध्ये आपण टाकला फर्स्ट रिजन Br2 आणि सेकंड रिजंट आहे सपोज KOH. Br2 KOH आपण टाकला, काय होईल रे मित्रांनो? काय होईल बरं? काय होईल सांगा 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 पटकन. हा जो ग्रुप आहे याचं काय करायचं तुम्हाला? हॅलोफॉर्म बनवायचं आणि एका साईडला काय बनवायचा? ऍसिडचं सॉल्ट बनवायचं. तर मग प्रॉडक्ट काय बनणार? प्रॉडक्ट असा बनेल CH3 C डबल बॉन्ड O, ओके, प्लस ह्या साईडला काय बनणार? CHBr3 म्हणजे ब्रोमोफॉर्म बनला. पेल येलो कलरचा PPT, ठीक आहे, पेल येलो कलर. नंबर 2 आहे सर, नंबर 2 PH C डबल बॉन्ड O CH3, राईट. काय होईल याच्यामध्ये? पहिला समजा आपण घेतला Cl2, रिजंट नंबर 2 आहे सपोज NaOH. डन आहे. काय होऊ शकतं मित्रा? हा ग्रुप काय होणार आहे? हॅलोफॉर्म मध्ये कन्वर्ट होईल, ह्या साईडला सॉल्ट बनेल. म्हणजे काय बनलं हे? सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड प्लस CHCl3, क्लोरोफॉर्म बनला कारण क्लोरीन रिजंट आहे, बरोबर. एक्झाम्पल नंबर 3, सपोज आपण असा घेतलाय. रिॲक्शन फार सोपी आहे, फक्त मेकॅनिझम लेंदी होत इतकंच आहे मुलांना, बाकी काहीच नाही. ओके, आपण अमीन चॅप्टरला पण मिक्सअप करू. समजा इथं मी आमाइड टाकला असा, ठीक आहे ना, आमाइड घेतला आणि ह्या साईडला घेतला असा C डबल बॉन्ड व CH3. बघा रिजन तर मी तुम्हाला सेमी असं मगाशीच अपील केलं, NaOCl असं मी रिजन याच्यामध्ये टाकला. काय होईल बरं? ह्या साईडला कुठली रिॲक्शन पॉसिबल आहे? कुठली बाळांनो? हॉफमन ब्रोमोआमाइड डिग्रेडेशन म्हणजे HBD पॉसिबल आहे. आणि ह्या साईडला कुठली पॉसिबल होईल? हॅलोफॉर्म रिॲक्शन. आणि ह्या साईडला CH3, बरोबर आहे. म्हणजे दोन्ही पण रिॲक्शन करायचे ना आपल्याला. हॅलोफॉर्म मध्ये आपण काय करतो? हा मध्यातला जो CO2 हा काढून टाकतो, लॉस करून टाकतो, बरोबर. मग CO2 चा आपण जर का लॉस केला तर अंतिम जो प्रोडक्ट आहे काय भेटणार इथं? एनिलीनचा डेरिव्हेटिव्ह भेटणार बेटा, एनिलीनचा डेरिव्हेटिव्ह NH2. आणि ह्या साईडला असा बॉन्ड आपण तोडतो, बरोबर आहे. जर का तुम्ही हा बॉन्ड तोडला इथे काय भेटणार? कार्बोक्सिलिक ऍसिडचा सॉल्ट प्लस ह्या साईडला काय भेटणार आपल्याला? क्लोरीन आपण इथे घेतला म्हणजे ऑब्वियस CHCl3 म्हणजे क्लोरोफॉर्म भेटणार आहे. क्लिअर एकदम? क्लोरोफॉर्म. डन. तर अशा टाईपचा हा खूप महत्वाचा रिएक्शन होता जो आपण आता कव्हर अप करून संपवलेला आहे. चलो नेक्स्ट आहे ऑक्सिडेशन ऑफ द कीटोन. सर नॉर्मली कीटोनचं ऑक्सिडेशन आपण करत नाही कारण कीटोन मध्ये कार्बन कार्बन बॉन्ड असतात ना रे. कीटोनचा कार्बोनिलला CC बॉन्ड असतो. CC बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो, तो पटकन ब्रेक होत नाही. म्हणून कीटोनचं नॉर्मली ऑक्सिडेशन नाही करत आहे, बरोबर आहे. तरी पण काही एकदम पॉवरफुल स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटच्या केसमध्ये आपण कीटोनचं ऑक्सिडेशन करू शकतो. आणि इथे एक महत्वाचा रूल पण आपल्याला अप्लाय करायला लागतो. रूल कुठला आहे बेटांनो? पॉप्स रूल. ओके, बघा रिजन कुठला वापरायचा? यातला पहिला रिजंट आहे बेटांनो, पहिला रिजंट आहे अल्कलाइन KMnO4, की जो आपण बघा कालच्या लेक्चर मध्ये बघितला होता. ऑक्सिडेशन ऑफ द अल्काइल बेन्झीन, सॉरी बरोबर. अल्किन समजा बेन्झीनला कुठला पण एखादा ग्रुप जोडलेला असेल, आपण ते डायरेक्टली कशात कन्वर्ट करतो? तो कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. त्याला पण हाच रिजंट होता. म्हणजे बघा सिमिलरिटी चेक करा तुम्ही. 2 नंबरचा रिजंट आहे सपोज K2Cr2O7 आणि सोबत घेतला आपण इथे H2SO4. ओके, 3 नंबरचा रिजंट आहे बाबांनो H2CrO4. 3 नंबरला आहे H2CrO4. आणि रिजंट नंबर 4 आहे हॉट कॉन्सन्ट्रेटेड HNO3. ठीक आहे ना, हॉट कॉन्सन्ट्रेटेड HNO3 घेतले. चारही पण रिजंट एकदा मी चेक पण करतो, विसरायला एखादा नको. ओके, क्रोमिक ऍसिड घेतला, हॉट कॉन्क HNO3 सगळे आले. ठीक आहे ना, सगळेचे सगळे रिजंट आलेले आहेत सर. एक मिनिट, रिएक्शन कुठला नेमका? बरोबर आहे. इथं हा रिजंट कालचा होता ऍक्च्युली, बघा हा कालचा आहे त्या अल्काइल बेन्झीनच्या ऑक्सिडेशनचा. इथे रिजन कुठल्या बाबांनो? CrO3. हा करेक्शन आला म्हणून मी थांबलो. ओके ना, CrO3 डाऊट बनला, थांबलो आपण. CrO3 क्लिअर? CrO3 ठीक आहे ना. चलो CrO3. सर रिएक्शन कशी बनवायची? एक महत्वाचा रूल बघा पहिला, ठीक आहे, इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट मध्ये महत्वाचा पॉइंट आहे, कीटोनचा जो कार्बोनिल असतो ना मुलांनो, हा कुठल्या ग्रुप सोबत जोडायचा हे महत्वाचं. ओके, तर कार्बोनिल ऑफ द कीटोन, कार्बोनिल ऑफ कीटोन goes with, carbonyl of ketone goes with smaller अल्काइल ग्रुप. इतकाच फक्त पॉइंट लक्षात ठेवा आणि हे 4 रिजन बस इतकंच आहे. ओके,
कीटोनचा जो कार्बोनिल असेल तो छोट्या अल्काईल सोबत आपल्याला घेऊन जायचा आहे आणि हा एक पार्ट महत्वाचा लक्षात ठेवा. अल्कलाइन KMnO4 हा रिजंट आहे किंवा K2Cr2O7 आहे किंवा CrO3 आहे किंवा हॉट कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आहे. ओके, हॉट कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आहे. बघा आता रिएक्शन कशी लिहायची आपण एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल सपोज असं एक्झाम्पल घेतला CH3C डबल बॉन्ड OCH3 राईट आहे. तर हा ऍसिटोन आहे बरोबर. जर का ह्या ऍसिटोनला आपण रिजंट ऍड केला CrO3 म्हणजे मला पॉपअप रूल लावायचा आहे. नॉर्मली हे समजतं कीटोनचं ऑक्सिडेशन नाही होते बट या 4 रिजंटच्या प्रोसेस मध्ये होतं बरोबर. आता कीटोन सिमेट्रिकल असल्यामुळे तुम्ही कुठल्या पण साईडचा बॉन्ड तोडा, काहीच अडचण नाहीये. समजा बघा मी ह्या साईडचा तोडला आणि दोन्ही पण साईडला तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिडच बनवायचंय. दोनही साईडला कार्बोक्सिलिक ऍसिड बनवायचं. ओके, तर काय बनेल बघा, ह्या साईडला मी कार्बोक्सिलिक ऍसिड बनवलं CH3C डबल बॉन्ड OOH ऍसिडिक ऍसिडचा मोल बनला. ह्या सुद्धा साईडला कार्बोक्सिलिक ऍसिड बनवायचं. कुठला मोल बनला हा फॉर्मिक ऍसिडचा. क्लिअर एकदम, फॉर्मिक ऍसिड. आता समजा असा एक्झाम्पल आपण घेतला CH3C डबल बॉन्ड OCH2CH3 ह्या टाइपचा एक्झाम्पल आहे. ओके, आणि समजा आपण याच्यामध्ये आता हॉट कॉन्सन्ट्रेटेड HNO3 समजा ऍड केला. आता बॉन्ड कुठला तोडायचा? तुम्हाला मी इथे काय सांगितलं की हा जो कार्बोनिल आहे, हा कार्बोनिल ज्या साईडला छोटा अल्काईल आहे त्या साईडला जोडायचंय, या साईडला छोट्या त्या साईडला ऑब्वियस जोडायचंय. मग ह्या साईडला जोडायचा म्हणजे मित्रांनो तुम्हाला हा वाला बॉन्ड ब्रेक करायचा आहे. बरोबर आहे. हा वाला बॉन्ड जर का तुम्ही ब्रेक कराल तर तुमचा फायनली प्रोडक्ट काय असेल? 2 कार्बनचं दोन्ही साईडला ऍसिड बनणार ना, म्हणजे 2 मोल्स ऑफ काय भेटेल तुम्हाला? ऍसिडिक ऍसिड. ओके, 2 मोल्स ऑफ काय भेटला इथं? ऍसिडिक ऍसिड भेटला. इतकी सिंपल रिएक्शन आहे. ओके, चलो एक्झाम्पल नंबर समजा आपण 3 बनवला. लेट्स से मी सपोज इथे सायक्लिक कीटोन घेतला. ओके, सिमेट्रिकल तुम्ही कुठल्या पण साईडला हे कराल, कुठल्या पण साईडला बॉन्ड ब्रेकिंग करा. ओके, कुठल्या पण साईडला बॉन्ड ब्रेकिंग करा. बघा कार्बन किती याच्यामध्ये 5 आहे ना, बट 1 आणि 5 ला कार्बोक्सिलिक ऍसिड बनलं, माझा 3 CH2 आहे. ओके, 1 आणि 5 ला कार्बोक्सिलिक ऍसिड माझा 3 CH2 आहे. इथे लक्षामध्ये मग ह्या सर डाय कार्बोक्सिलिक ऍसिडचं नाव काय हो सर? आठवतं? OMS गॅप. ओ म्हणजे हा 0 होता मधला नंबर ऑक्झॅलिक ऍसिड. हा 1 म्हणजे काय होता? M म्हणजे मालोनिक होता, हा 1 होता. 2 म्हणजे सक्सेनिक होता. 3 म्हणजे कोण होता? OMS गॅप. म्हणजे G म्हणजे कोण होता? ग्लुटारिक ऍसिड. ओके, G म्हणजे ग्लुटारिक ऍसिड, ग्लुटारिक ऍसिड. ओके, तर असं कव्हर अप करायचा प्रयत्न कराल. डन आहे असं. चलो नेक्स्ट बघूया आपण. पुढे आहे ऑक्सिडेशन ऑफ द अल्डिहाइड. ओके, ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइडला आपण कुठले रिजंट वापरतो मित्रांनो? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट जे आपण आधीच बघितले सुरुवातीला. अल्कोहोल चॅप्टर मध्ये पण झाले, ह्याच्यात पण झाले बरोबर. जसं की KMnO4 चा रिजंट असेल, मे बी त्याचं मीडियम ऍसिडिक असेल किंवा हॉट कंडिशन म्हणजे काय असेल बेटांनो? हीट असणार आहे. रिजंट नंबर 2 कुठला होता? K2Cr2O7 हा पण ऍसिडिक मीडियम मध्ये देऊ शकतात किंवा हॉट कंडिशनचा पण देऊ शकतात. रिजंट नंबर 3 मित्रांनो CrO3 असेल, रिजंट नंबर 4 HNO3 असेल, बरोबर आहे. आणि अजून खूप सारे रिजंट आहे. जोन्स रिजंट होता राईट ना, CrO3H2SO4 हा होता. क्रोमिक ऍसिड असेल. ओके, असे अजून खूप सारे आपण रिजंट बघितले होते. पण याच्यामध्ये थीम एकच आहे बाळांनो. काय बरं? इम्पॉर्टंट पॉईंट एकच आहे. ओके, आता ही रिएक्शन खूपदा झाली, आपण टाइम घालवायची गरज नाही हिला. काय महत्वाचा पॉईंट होता? प्रायमरी अल्कोहोल आपल्याकडे जर का असेल आणि ह्याच्यामध्ये आपण यापैकी कुठला पण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट टाकला तर ऑलवेज आपल्याला पहिल्यांदा काय भेटतं? अल्डिहाइड. आणि फर्दर अल्डिहाइड आर ऑक्सिडाइज इंटू कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि समजा डायरेक्ट जरी आपल्याकडे अल्डिहाइड असेल, डायरेक्ट जरी आपल्याकडे बेटांनो अल्डिहाइड असेल, ह्याच्यामध्ये आपण हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट टाकला तरी पण प्रोडक्ट कुठला असणार आहे? कार्बोक्सिलिक ऍसिडच असेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे रिडक्शन ऑफ द अल्डिहाइड कीटोन्स अँड अल्डिहाइड अँड कीटोन्स. याच्यामध्ये एक 2-3 केसेस, 3 ते 4 केसेस असतील. पहिल्या केस याच्यामध्ये रिडक्शन बाय युजिंग लिथियम अल्युमिनियम हायड्राइड, सोडियम बोरोहायड्राइड किंवा अजून हा पण रिजंट वापरतात H2+Ni PT/PD हा पण वापरतात. ओके ना, ह्या तिन्हीपैकी काय पण असेल. हाच रिजंट आहे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. नंबर 2 सोडियम बोरोहायड्राइड म्हणजे कुठला रिजंट आहे मित्रा? NaBH4. आणि तिसरा कुठला? हा वाला H2+Ni/Platinum/Palladium. हाच पार्ट कुठं बघितला आपण? हा पार्ट कुठं बघितला? MOP ऑफ अल्कोहोल मध्ये. ठीक आहे ना, MOP ऑफ अल्कोहोलचा हा पार्ट आहे. MOP ऑफ अल्कोहोल काय होतं रे बेटांनो इथं?
काय होतं इथं इम्पॉर्टंट, काय होतं इथे आठवतं, पहिला पॉइंट, समजा आपल्याकडं फॉर्मल्डिहाइड असेल, फॉर्मल्डिहाइड, आणि यापैकी आपण कुठला पण रिजन जर का टाकला तर ऑलवेज प्रोडक्ट काय भेटतो इथं, मिथॅनॉल. 2 नंबरला समजा आपल्याकडे अदर अल्डिहाइड असेल, अदर अल्डिहाइड मध्ये आपण कुठला पण रिजन टाकला तर काय भेटतं इथं, करस्पॉन्डिंग प्रायमरी अल्कोहोल. 3 नंबरला समजा आपल्याकडे कीटोन असेल आणि कुठला पण रिजन जर का आपण टाकला तर आपल्याला काय भेटतं, सेकंडरी अल्कोहोल. येथे लक्षामध्ये सिंपल सिंपल एकदम, ह्याला टाइम कन्झ्युम करायची गरज नाही आहे, ऑलरेडी आपण अल्कोहोल मध्ये कव्हर अप केलेलं आहे. जी गोष्ट महत्वाची होती ती आपण इथं रिकॉल पण केलेली आहे. ओके, रिकॉल पण झाली. चलो नेक्स्ट आहे क्लेमेन्सन्स रिडक्शन. हा रिएक्शन पण सर खूप महत्वाचा आहे, क्लेमेन्सन खूप भयंकर महत्वाचा आहे. क्लेमेन्सनला रिजन कुठला असतो, Zn प्लस Hg, ZnHg प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl. हा रिजन ते खूप महत्वाचा रिएक्शन आहे, ZnHg कॉन्सन्ट्रेटेड HCl, ZnHg कॉन्सन्ट्रेटेड HCl. ठीक आहे ना सर. रिएक्शन मध्ये थीम कशी आहे, जनरल रिएक्शन एकदम सिंपल अशी थीम आहे. तुमच्याकडे कुठलाही कार्बोनिल कंपाऊंड असतो, तुम्ही बी अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल, तुम्ही जर का ह्याच्यामध्ये हा रिजन टाकला ZnHg कॉन्सन्ट्रेटेड HCl, ओके, पहिलं तर ह्या रिजन पासून काय भेटतं माहितीये का, ह्या रिजन पासून मुलांना नेसेंट हायड्रोजन भेटतात, नेसेंट हायड्रोजन. रिडक्शन साठी पहिले काय भेटतात, नेसेंट हायड्रोजन, आणि मग ते हायड्रोजनच रिडक्शन करतात बघा असं. दोन्ही पण बॉन्ड तोडायचे आणि 2 तुम्हाला हायड्रोजन हायड्रोजन जोडायचे. जर का तुम्ही 2 हायड्रोजन हायड्रोजन जर का जोडले बेटांनो, तर तुम्हाला इथे काय भेटणार आहे, CS2 म्हणजे हायड्रोकार्बनचा पार्ट भेटेल, आणि या साईडला बाय प्रोडक्ट मध्ये काय भेटणार आहे, वॉटर. एकदम सिंपल रिएक्शन आहे. म्हणजे करस्पॉन्डिंग अल्केन्स आर ऑब्टेन फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड. रिएक्शनचं नाव काय, क्लेमेन्सन रिडक्शन. आपण हायड्रोकार्बनला पण रिएक्शन ही ओढलेली होती, बरोबर. चलो प्रॅक्टिस मध्ये आपण एक 2-3 एक्झाम्पल ऍड करू आणि पटपट पटपट पुढे मूव ऑन होऊया. ओके, फर्स्ट आहे याच्यामध्ये, फर्स्ट पार्ट याच्यामध्ये आहे असा, CH3 C डबल बॉन्ड OH. जर का आपण याच्यामध्ये हा रिजन टाकला ZnHg कॉन्सन्ट्रेटेड HCl, तर प्रोडक्ट कुठला असणार मित्रांनो, इथेन. CH3 सिंगल बॉन्ड CH, इथेन हा प्रोडक्ट आहे. समजा इथे मी घेतला CH3C डबल बॉन्ड O, CH3 म्हणजे हा ऍसिडोन आपण घेतला. तुमच्या डोक्यात फक्त एकच आहे, जो मधातला C डबल बॉन्ड O आहे, कशात नाहीच आपल्याला, CH2 मध्ये. इतकाच थीम आहे. C डबल बॉन्ड O कन्वर्ट इनटू CH2 म्हणजे काय भेटेल बरं इथं, CH3 CH2 CH3. होतंय क्लिअर. समजा एक्झाम्पल नंबर 3 घेतला आपण असा, अशा टाइपचा मी एक्झाम्पल घेतला, डबल बॉन्ड O, आणि इथे पण टाकला असं डबल बॉन्ड O आणि H. ओके, आणि याच्यामध्ये ZnHg प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl जर का आपण टाकला, तर काय प्रोडक्ट मिळणार मित्रांनो, काय मिळणार सांगा मला, 6 मेंबरचा रिंग इन, ह्या साईडला कोण येणार आहे, मिथाइल, म्हणजे मिथाइल सायक्लोहेक्सेन हा प्रोडक्ट भेटणार आहे. ओके, आणि अजून एक चौथा क्वेश्चन टाकतो. हा क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे. ओके ना, हा खूप इंटरेस्टिंग आहे. समजा इथे मी C डबल बॉन्ड O टाकला आणि ह्या साईडला मी जोडला समजा OH, आणि यामध्ये मी रिजन टाकला ZnHg कॉन्सन्ट्रेटेड HCl, तर काय होऊ शकतं, हा तर क्लिअर आहे. C डबल बॉन्ड कन्वर्ट इनटू CH2 हा क्लिअर आहे. इथे काय होऊ शकतं का बघा, इथे काय होईल बघा, हा रिजन लुकास रिजन सारखा रिजंट आहे ना, म्हणजे अल्कोहोलची रिएक्शन जेव्हा आपण लुकास रिजन सोबत करतो तेव्हा काय भेटतं, करस्पॉन्डिंग अल्काइल हॅलाइड. म्हणजे इथे सर SN1 रिएक्शन अप्लिकेबल आहे, बरोबर. म्हणजे तुमचा प्रोडक्ट असा असेल की नाही सांगा मला, समजतं, अशा टाइपचा आपला प्रोडक्ट असणार आहे, समजतं. इथे 10 CS2 बनलं, डन. चलो नेक्स्ट आहे उल्फ कृष्ण रिडक्शन. अगदी त्याच टाइपचा रिएक्शन आहे सर. उल्फ कृष्णाचा रिजन काय असतो बघा, मगाशी मी तुम्हाला बोललो तो हायड्रोजिन NH2 बरोबर, सोबत काय असणार आहे, KOH, आणि सेकंड इथिलीन ग्लायकॉल, हा सॉल्व्हंट असतो. इथिलीन ग्लायकॉल हा सॉल्व्हंट आहे बेटा, आणि इथिलीन ग्लायकॉल म्हणजे हा करस्पॉन्डिंग अल्कोहोल आहे. होतं क्लिअर, हा अल्कोहोल आहे, डन, अल्कोहोल आहे. चलो जनरल रिएक्शन तीच थीम आहे अगदी, काही रिएक्शन मध्ये जास्त हे नाहीये. त्या चॅप्टरच्या खूप साऱ्या रिएक्शनला मेकॅनिझम पण नाहीये, डायरेक्ट अप्रोचच्या रिएक्शन सिलेबस मध्ये आहे, बरोबर. ज्यांना आहे त्यांचा मेकॅनिझम मी बनवलेला आहे, आणि जास्त ज्यांना मेकॅनिझम होता त्या रिएक्शन कुठे होत्या, हायड्रोकार्बन आणि हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये. ओके, असं इथे खूप जास्त मेकॅनिझम नाहीये. C डबल बॉन्ड अगदी क्लेमेन्सन सारखाच मामला आहे, फक्त रिजन वेगळ्या बाळांनो.
क्लेमेन्सनचा रिकॉल करा, कुठला रिजंट होता? ZnHg कॉन्सन्ट्रेटेड HCl. उल्फ किस्टरचा कुठला आहे? हायड्रोजिन प्लस KOH. सॉल्व्हेंट कुठलं? इथिलीन ग्लायकॉल. ठीक आहे ना? NH2 सेकंड KOH आणि थर्ड कुठला असणार आहे? अल्कोहोल. ओके बेटा, थर्ड अल्कोहोल. प्रोडक्ट काय भेटणार तुला इथं? करस्पॉन्डिंग हायड्रोकार्बन. ठीक आहे ना, करस्पॉन्डिंग हायड्रोकार्बन. प्रॅक्टिस मध्ये 2-3 एक्झाम्पल. प्रॅक्टिस मध्ये सर 2-3 एक्झाम्पल. पहिला प्रश्न असा, CH3 C डबल बॉन्ड OH. अगदी सेम सीने, काही फरक नाही. C डबल बॉन्ड डायरेक्टली कन्वर्ट इनटू CH2. काहीच फरक नाही मित्रांनो, काहीच फरक नाहीये. ठीक आहे, तर काय बनणार? CH3 सिंगल बॉन्ड CH3. अगदी क्लेमेन्सनची डिक्टो कॉपी, फक्त रिजंट बदललाय. ओके. 2 नंबरला CH3 C डबल बॉन्ड OCH3. काय भेटणार बेटा इथं? सेम रिजंट आहे. काय भेटणार? प्रोपेन CH3 CH2 CH3. प्रोपेन भेटला इथं. बरोबर आहे. आता तिसरा एक्झाम्पल जरा थोडस इंटरेस्टिंग टाईपचा बनवू आपण इथे. 5 मेंबरची रिंग आहे, डबल बॉन्ड घेतला, ह्याला N असा 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 आणि असा असं बनवलं मी. ओके, म्हणजे नायट्रोजनला पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके, तर इथे काय होऊ शकतं बरं? थोडस पॉज करून तुम्ही विचार पण करू शकता. हा तर ओके सर, रिॲक्शन तर तुम्हाला उल्फ किष्णर करायचं. ओके ना, रिॲक्शन तर उल्फ किष्णर, नो डाऊट. हा वाला पार्ट तर ओके, उल्फ किष्णर होणार आहे. बट इथे काय होईल बेटांनो? हेमी होईल ना. हेमी म्हणा किंवा E1CB म्हणा. समजतं? हेमी म्हणा किंवा काय म्हणा, E1CB म्हणा. मग E1CB तुम्हाला कार्बेनिन बनवायला लागतो ना. कुठे बनल बरं? हे बघ, हा कार्बन अल्फा, हा वाला बीटा ना. आणि हा बीटा कसा आहे? प्रायमरी आहे, म्हणजे हा मोर स्टेबल आहे. इथे बघाल तर मग थोडासा, इथे बघाल तर हा जादा स्टेबल नाही बनणार, कारण त्याच्या साईडला इंडक्टिव्ह पण येतो. बरोबर आहे असं. तर हा वाला मोर स्टेबल बनेल आणि मग त्याच्यामुळं ह्या टाईपला अल्किन बनेल. समजतं? त्याच्याकडे डायरेक्ट प्रोडक्ट लिहितो मी. ह्या टाईपला इथं CH2 बनला, इथे बघा हा N, त्याचा वरचा मिथाइल आणि या साईडचा आयसोप्रोपाइल. पण अल्किन कुठं बनला बरं? ह्या साईडला, कारण हा प्रायमरी कार्बेनिन मोर स्टेबल बनला म्हणून. समजतं बाबांनो? चलो, नंतर अजून एक रिएक्शन आहे 3 नंबरची. याच्यामध्ये आय थिंक सो आलेली नसावी, बट आपण ऍड करू. चला, शेवटचा रिएक्शन होता जवळपास. केस नंबर 4 आहे. केस नंबर 4. केस नंबर 4. रिडक्शन ऑफ कार्बोनिल. रिडक्शन ऑफ कार्बोनिल बाय रेड फॉस्फरस प्लस HI. ठीक आहे, आणि जवळपास टेम्परेचर आहे मित्रांनो ह्या रिएक्शनला ऍट 150 डिग्री सेल्सिअस. तुम्ही हायड्रोकार्बन मध्ये बघाल ना, तर ही रिएक्शन आपण टेम्परेचर बेस लिहिली होती. कार्बोनिलला 150 घेतला होता आणि बाकीला 200च्या आसपास टेम्परेचर होता. ठीक आहे, एकदा हायड्रोकार्बन मध्ये पण बघाल. काय होतं मित्रांनो इथं? फॉर एक्झाम्पल, रिजंट हाच आहे बघा, रेड पीएच हाच रिजंट आहे. हा ऑर्गॅनिक मधला मोस्ट पॉवरफुल आहे. मोस्ट ऑफ द एफजीला हा अल्केन मध्ये घेऊन जातो. अल्डिहाइड असेल, कीटोन असेल, कार्बोक्सिलिक ऍसिड असेल, बरोबर. नंतर अल्केन हॅलाइड असेल, ऍसिड क्लोराइड असेल, अल्कोहोल असेल, अशा मोस्ट ऑफ द एफजीला हायड्रोकार्बन मध्ये नेणारा हा एकमेव रेजंट आहे रेड पीएचआय. फक्त टेम्परेचर व्हॅरी करतं. स्टार्टिंग कंपाऊंड बदललं तर टेम्परेचर व्हॅरी करतं. आता सध्या आपण अल्डिहाइड आणि कीटोनची रिएक्शन बघतोय. CH3 C डबल बॉन्ड OH. ओके, समजा आपण याच्यामध्ये हा रिजंट टाकला, रेड P प्लस HI. ठीक आहे ना, 4 मोल रिॲक्ट होतात बघा, चेक करा एकदा. ठीक आहे ना, प्लस HI. तापमान आहे 150 डिग्री सेंटीग्रेड. तर सर प्रोडक्ट कुठला असणार आहे? इथेन. ठीक आहे ना, इथेन इज द प्रोडक्ट. सेकंड नंबर आहे CH3 C डबल बॉन्ड OCH3. यामध्ये पण आपण सर सेम रिजन जर का टाकला तर प्रोडक्ट कुठला आहे? परत एकदा प्रोपेन. ठीक आहे, सेम आपण हायड्रोकार्बनला अजून पण डिफरंट एक्झाम्पल घेतलेले होते. ठीक आहे असं. चलो, तर नेक्स्ट आहे नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर अप करू. बट ह्याचा काही PYQ वाला सेक्शन आपण सध्या कव्हर अप करू. ओके, बघा. तर कन्सिडर द फॉलोइंग रिएक्शन. हा JEEMIN 2026 चा PYQ आहे. हे बघा मुलांना, आपल्याला एक अमाइड दिला इथं बघा. C डबल बॉन्ड हा अमाइड वाला FG, अमाइड, आणि हा अल्डिहाइड आहे. समजतं? सोडियम बोरोहायड्राइड आणि अल्कोहोल. तुम्हाला हा कुठल्या चॅप्टर मध्ये घेतला होता? अल्कोहोल मध्ये बघा मोठा टेबल बनवून लिहिला होता. त्या टेबल मध्ये सांगितलं होतं हा ACC म्हणजे ऍसिड क्लोराइड आणि कार्बोनिल कंपाऊंडलाच रिड्यूस करतो, बाकीच्यांना नाही करत आहे. अल्केन हॅलाइडला पण करतो, त्याला एक्सेप्शन होते, बघितलं तुम्ही. बरोबर. तर बघा, हा वाला ग्रुप कशामध्ये कन्वर्ट होईल बरं?
अल्डिहाइड मध्ये जाईल का? सॉरी, अल्डिहाइड वाला अल्कोहोल मध्ये येईल का? बघा हा तुमचा रिंग ऍज इट इज इथं, राईट आहे. हा वाला मित्रांनो रिंग ऍज इट इज आहे, बट इथे काय बनणार आहे? करस्पॉन्डिंग अल्कोहोल. हा अल्डिहाइड कन्वर्टेड टू प्रायमरी अल्कोहोल. समजतं? अल्डिहाइड कन्वर्टेड टू प्रायमरी अल्कोहोल. डन. पुढे काय दिलं बघा? एक्वेस एनिवेज. सर काय होऊ शकतं बरं? ह्या अमाइडचं हायड्रोलिसिस होईल ना रे? अमाइडचं हायड्रोलायसिस झालं म्हणजे काय होईल सांगा मला? काल बघितलं आपण प्रिपरेशन ऑफ द कार्बोक्सिलिक ऍसिड, बरोबर? त्याच्यामध्ये आपण ऍसिड डेरिव्हेटिव्हचं हायड्रोलिसिस केलं. तर ऍसिड क्लोराईड असेल, ऍसिड अनहायड्रेट असेल किंवा इस्टर असेल. इव्हन आय थिंक अमाइड त्याच्यामध्ये लिहिला नव्हता, आय थिंक सो, बट शॉर्ट नोट्स मध्ये टाकलाय मी. ठीक आहे, त्यातनं कव्हर अप करू शकता तुम्ही. तर अमाइडचं पण हायड्रोलिसिस होऊन करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड बनतात. ओके, कार्बोक्सिलिक ऍसिड बनतात. म्हणजे बघा हा वाला बॉन्ड ब्रेक होईल, समजतं? आणि या साईडला काय बनेल? कार्बोक्सिलिक ऍसिड. बघा हायड्रोलिसिस शेवटी, कारण बेसिक मीडियमच्या हायड्रोलिसिसला ऍसिडचा सॉल्ट बनेल, बरोबर? आणि या फायनली ऍसिडिक मीडियमला कार्बोक्सिलिक ऍसिड बनेल. म्हणजे सर फायनल प्रॉडक्ट कुठला असेल बघा? हा असेल बघा. या साईडला ऍसिड बनेल ना. कार्बन किती याच्यामध्ये? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. बघा सी ऑप्शन आहे. ह्याच्यामध्ये चेक करू. 1 2 3 4 5. ओके सर, बरोबर आहे हा. बट साईडचा पार्ट काय हा इथं? 1 2, बरोबर आहे. इथं 1 2 1 2 बघ हा बरोबर आहे. इथं 3 आहे ना, हा डी कटला. समजतं? तर सी इज द फायनल आन्सर. स्ट्रक्चर फक्त मोठं रे, बाकी काही नाही बाबांनो. तुम्ही जे गोष्टी शिकला ना त्या गोष्टी छोट्याच आहे. फक्त एक्झाम्पल मोठे मोठे आहे आणि त्याच्यामुळं एक्झाम फक्त क्वेश्चन थोडासा कॉम्प्लेक्स वाटतो, इतकाच फरक आहे, बाकी काहीच नाही. बघा हा स्ट्रक्चर काय म्हटलं यांनी? ऑप्टिकली ऍक्टिव्ह अल्काइल ब्रोमाइड. शक्यतो काय करा मुलांनो, तुम्हाला कुठला पण एखादा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला तर शक्यतो डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन शोधत चला. ओके, याचा डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन काय आलं रे बाबांनो? हा C4 म्हणजे 4 2 8 8 2 10, बरोबर आहे. 10 मायनस 9 आणि -1 म्हणजे 0 आलं, बरोबर. 0 डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन आहे, राईट. तर बघा आता हा कंपाऊंड आहे आणि हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. आता 4 कार्बनचा अल्काइल ब्रोमाइड म्हणलं तर कसं असेल ते मुलांनो? हा 4 कार्बनचा स्ट्रक्चर आहे. मला ब्रोमिन इथंच जोडावं लागेल ना रे, तरच हा कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह बनणार आहे. तसा बनूच नाही शकत ऑप्टिकली ऍक्टिव्ह हा, राईट. म्हणजे बघा हा सेकंडरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे. ह्याची रिएक्शन कोणासोबत केली? इथेनॉलिक केओएच सोबत टू फॉर्म मेजर कंपाऊंड ए. इथेनॉलिक म्हणजे अल्कोहोलिक केओएच ना बाबांनो. अल्कोहोलिक केओएचला काय होतं? असं E2 एलिमिनेशन होतं की नाही? E2 एलिमिनेशन हा प्रोडक्ट काय भेटला इथं? 2 ब्युटीन, बरोबर. 2 ब्युटीन. पुढे काय म्हणलं? विच रिएक्ट विथ द ब्रोमिन टू गिव्ह कंपाऊंड बी. हा झाला समजा आपला कंपाऊंड ए. ह्याची रिएक्शन ब्रोमिन सोबत करायची समजा. ब्रोमिन सोबतची रिएक्शन कशी असते आठवते बेटांनो? अँटी ऍडिशन असते, अँटी, बरोबर ना. ब्रोमिन सोबत रिएक्शन अँटी ऍडिशन जर का आपण केली तर सर अशा टाईपचा स्ट्रक्चर आपल्याला भेटायला लागला, बरोबर. म्हणजे बघा हा जो स्ट्रक्चर भेटला स्ट्रक्चर बी आहे, राईट ना. स्ट्रक्चर बी हा कंपाऊंड बी रिएक्ट विथ अगेन अल्कोहोलिक केओएच आणि सोडा अमाइड. म्हणजे बघा ही रिएक्शन कुठली आठवा? प्रिपरेशन ऑफ द अल्काइन हे, बरोबर. प्रिपरेशन ऑफ अल्काइन हे पहिला रिजंट अल्कोहोलिक केओएच, राईट. म्हणजे एकदा इथं डिहायड्रोहॅलोजिनेशन होईल म्हणजे -HBr होतो इथं. आणि सेकंड स्टेपला आपण अजून स्ट्रॉंग बेस घेतो ना. कुठला स्ट्रॉंग बेस वापरल्याने? सोडा अमाइड. म्हणजे अजून एकदा डिहायड्रोहॅलोजिनेशन होईल. तर इथे काय बनणार मित्रांनो? इथे काय बनणार? असा अल्काइन बनेल बेटांनो, अल्काइन. समजतं? हा अल्काइन भेटला. पुढे काय म्हणलं यांनी आपल्याला? हा कंपाऊंड सी आहे ना, हा अल्काइन म्हणजे हा सी आहे, राईट ना. 1 मोल ऑफ द वॉटर ऍड्स टू कंपाऊंड सी वॉर्मिंग विथ मर्क्युरिक सल्फेट आणि डायल्यूट H2SO4. म्हणजे काय दिलं रे आता बाळा हे? हे काय दिलं सांग बरं मला? ही OMDM नाही का रे? ठीक आहे ना, दिस इज OMDM. कुचराव म्हणायला, कुचराव रिएक्शन ही, ठीक आहे. कुचराव रिएक्शन दिली पुढे. कुचरावचा रिजन तोच आहे ना, HgSO4. आणि सेकंड कुठला आहे? H2SO4. आपण वॉटरची ऍडिशन करतो अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स, ठीक आहे. बट इथं मार्कोनिकॉप्सची गरज नाहीच आहे, राईट. म्हणजे तुम्हाला असा स्ट्रक्चर भेटेल MECOH डबल बॉन्ड CH आणि Me, बरोबर. पुढे काय बोलले यांनी? टाउटोमर बनवायला लागेल आपल्याला. टाउटोमर बनवला समजा आपण. टाउटोमर बनवून काय बनेल? हा मिथाइल C डबल बॉन्ड O CH2 आणि शेवटी पण मिथाइल. टाउटोमर मधून आपण हा बनला. पुढे काय म्हणलंय? द फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन द कंपाऊंड डी, सॉरी हा डी आहे, विल बी कन्फर्म बाय कुठला टेस्ट आहे? आठवा. कुठला टेस्ट आहे? हॅलोफॉर्म टेस्ट आहे. समजतं?
टेस्ट कुठला आहे बेटांनो? हायलोफॉर्म टेस्ट. बघा असं लेंदी देऊ शकतात तुम्हाला. मग अशी बोललो होतो. इथे तुम्हाला असा पीपीटी पण देऊ शकतात कुठला ना कुठला. मग तुम्हाला जजमेंट घ्यायला लागेल की डेटाबेस काय काय. ओके असं. पुढे बघा गिवन बिलो आर द टू स्टेटमेंट 2,6 डाय इथाइल सायक्लोहेक्झॅनोन. स्ट्रक्चर बनवू आपण. सायक्लोहेक्झॅनोनचं स्ट्रक्चर असं आहे बेटांनो. 2 पोझिशनला इथाइल, 6 पोझिशनला पण इथाइल. ओके पुढे काय म्हणलंय? 6 मिथाइल 2 एन प्रोपाइल सायक्लोहेक्झॅनोन. बघा हा परत एकदा 6 ला मिथाइल, या साईडला मी प्रोफाइल बनवतो. 1 2 3 एन प्रोफाइल आर द मेटामर्स. येस ऑफकोर्स सर. बघा ना एफजीच्या आयदर साईड वेगळे आहे. समजतं आयदर साईड ऑफ द एफजी आर डिफरंट. म्हणजे स्टेटमेंट नंबर 1 बाळांनो बरोबर आहे. त्यांनी मेटामर म्हटलं बरोबर, हे मेटामरच आहे. कीटोनच्या दोन्ही साईड वेगळे आहे, मेटामर आहे बरोबर. पुढे बघा 2266 टेट्रा मिथाइल सायक्लोहेक्झॅनोन एक्झिबिट कीटो इनल टॉटोमेरिझम. पॉसिबल नाही. बघा चेक करू आपण स्ट्रक्चरने समजेल. बघा हा रिंग घेतला बाळा, डबल बॉन्ड ओ आणि 2 समजा हा 2 कार्बन आहे, हा 3 हा 4 हा 5 आणि हा 6 हा पहिला असतो बरोबर. आणि हा 6 नंबरला पण मिथाइल आहे. शक्य आहे कार्याला अल्फा एच नाही ना. नो अल्फा एच. इथं ह्या कार्बनला अल्फा एच नाहीये ना. नो अल्फा एच म्हणजे नो टॉटोमेरिझम. तर स्टेटमेंट 2 मुलांना रॉंग आहे बरोबर. तर स्टेटमेंट 1 करेक्ट आहे, स्टेटमेंट 2 रॉंग. याचा अर्थ ऑप्शन नंबर सी इज द फायनल आन्सर. ठीक आहे, ऑप्शन सी इज फायनल. नेक्स्ट आहे द करेक्ट ऑर्डर ऑफ द ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ मेजर प्रॉडक्ट फॉर्म इन द गिवन रिएक्शन. बघा तुम्हाला इथे काय दिला बाळांनो? अॅनिलिन दिला. ह्याची रिएक्शन कोणासोबत करायची? NaN2HCl. म्हणजे हा काय सांगा मला इथं? डायझोटायझेशन रिएक्शन. डायझोटायझेशन बरोबर आहे. हा बघा अमीन मध्ये बघितला. अमीन मध्ये कुठला रिएक्शन आहे? सँडमेअर आहे हा बरोबर. अमीन मधला सँडमेअर. तर काय होतं इथं? पीएच N2+ मिळेल ना पहिला डायझोटायझेशननी. मग पुढे सँडमेअर तुम्ही केली तर प्रॉडक्ट काय भेटेल तुम्हाला? PHCN म्हणजे सायनोबेन्झिन भेटला का? बेन्झोनायट्रल पण आपण याला बोलू शकतो. याचा आपण ऍसिड हायड्रोलायसिस जर का केलं तर हा काय भेटला बाबांनो? बेन्झॉइक ऍसिड भेटला बरोबर आहे. हा प्रॉडक्ट ए काय भेटला इथं? बेन्झॉइक ऍसिड. बी जरा आपण चेक करू. बघा बी हा कोण आहे? आता आपण मगाशी बघितलं बघाल टोलन्स रिजंट आहे ना हा. टोलन्स रिजंट मध्ये याचं काय होणार आहे? ऑक्सिडेशन बरोबर. याचा जर का ऑक्सिडेशन झालं तर काय बनणार? हा CH3 CS2 C डबल बॉन्ड O O मायनस. हा पण कार्बोक्सिलिक ऍसिड बट हा ऍलिफॅटिक मध्ये आला बरोबर आहे. ऍलिफॅटिक हा. इथे बघा, इथे बघाल हा सी, हा कालचा रिएक्शन बघा. काल पण तुम्हाला एका पीओक्यू दिला होता. मॉलिब्डेनम ट्रायऑक्साइड कशामध्ये घेऊन जातो याला? कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. म्हणजे हा CH3COOH बनेल. समजत नाही. अल्डिहाइड बनेल पहिले ऍक्च्युली, बट हा ऑक्सिडायझिंग एजंटनी ऍसिड बनणार आहे. ओके पहिले इथं अल्डिहाइड बनेल. ऍसिड अल्डिहाइड बनेल ना इथं. कुठला अल्डिहाइड बनेल? फॉर्मल्डिहाइड बनेल म्हणजे फॉर्मिक ऍसिड बनणार. ओके फॉर्मिक ऍसिड बनेल. फॉर्मिक ऍसिड डन आहे. फॉर्मिक ऍसिड. पुढे बघा हा दिला PHCS2 Mg रिजन दिला म्हणजे हा CO2 अटॅक करेल. म्हणजे इथं कार्बोक्सिलिक ऍसिडचं प्रिपरेशन होतं. क्लिअर? कार्बोक्सिलिक ऍसिडचं प्रिपरेशन आहे म्हणजे काय बनणार? हा PHCH2COOH डन आहे. PHCH2COOH. आता ऍसिडिक स्ट्रेनची आपल्याला ऑर्डर यांच्यामध्ये लावायची. बघा सगळे ऍसिड आहे. ओके तर फॉर्मिक ऍसिड हा जास्त ऍसिडिक असेल का? फॉर्मिक ऍसिड ज्यादा ऍसिडिक याला साईडला कुठलाच इफेक्ट नाही बघा. जर का तुम्ही या केसमध्ये बघाल तर या केसमध्ये याचा जो एनाइन आहे हा रेझोनन्सली ज्यादा स्टेबलाइज होईल. म्हणजे पहिला बेन्झोइक ऍसिड येणार आहे. ओके म्हणजे ए तर मोर ऍसिडिक असायला हवा. ए शुड बी मोर ऍसिडिक बरोबर आहे. ए मोर ऍसिडिक असायला हवा. त्याच्यानंतर सी आणि डी मध्ये जर का तुम्ही बघाल तर सी आणि डी मध्ये नाही. सी आणि डी मध्ये सी हा मोर जायला पाहिजे. सी हा मोर ऍसिडिक असायला पाहिजे, यात काही डाऊट नाहीये. सी 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 नंतर ए नंतर डी बरोबर आहे. चला ऑप्शन नंबर ए यायला पाहिजे. बघा सी बघा फॉर्मिक ऍसिडला कुठलाच इफेक्ट नाही साईडला बरोबर. या केसमध्ये बघाल तर रिंगचा प्लस आर लागतो कार्बोक्सिलिक ऍसिडच्या एनाइनला बरोबर आहे. राईट ना. तर हा सी ला कुठलाच इफेक्ट नाही म्हणजे हा सी वाला मोर ऍसिडिक आहे. नंतर हा ए वाला येईल. इथं काहीच नाही रेझोनन्स वगैरे काहीच नाही बरोबर. तर मग हा डी वाला असेल आणि मग हा ऍलिफॅटिक नॉर्मल ऍसिड आहे आपला. ठीक आहे ना. असं इथे रिंगचा ठीकठाक मायनस आहे तरी लागेल. ओके असं तर ए ऑप्शन याचा असायला हवा. चलो नेक्स्ट आहे. आय थिंक सो लास्ट प्रश्न असेल. ओके लास्ट असेल. बाकीचा पार्ट आपण नंतर करू. गिवन बिलो आर टू स्टेटमेंट फॉर द फॉलोइंग रिएक्शन सिक्वेन्स.
मग इथे C3H6Cl2 दिलाय, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. ह्याची रिएक्शन एक्सिस Na सोबत जर का केली, लगेच लक्षामध्ये येतं मुलांना लगेच की हा डायहालाइड आहे आणि हा डिहायड्रोहॅलोजिनेशनचा रिएजंट आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला इथे कंपाऊंड वाय काय भेटणार आहे? ऑब्वियस कंपाऊंड वाय काय भेटेल मुलांनो? प्रोपाइन भेटेल. प्रोपाइन तुम्ही हा स्ट्रक्चर कसा पण घ्या, चालतंय. इथला प्रोपाइन असणार आहे हा, बरोबर आहे. तुम्ही हा स्ट्रक्चर असा घेऊ शकता बघा, CH3 CH ला मी Cl जोडला, इकडे समजा CH2 ला मी Cl जोडला, किंवा तुम्ही दोन्ही Cl एकाच कार्बनला पण जोडू शकता, हरकत नाही. तर हा बनला. इथं बघा, ही तुम्ही कुठली रिएक्शन केली? कुचराव रिएक्शन. कुचरावचा रिएजंट आहे. तर इथला कंपाऊंड जो झेड बोलले, कंपाऊंड झेड आणि कंपाऊंड क्यू, क्यू कुठे बोलले? क्यू कुठं बोललेला आहे माहित नाही, त्याच्यामध्ये काय मिसिंग असेल, मला बघायला गेलं एकदा. पण तरी पण चला ट्राय करू आपण, ट्राय करू. समजा इथं मी बनवला CH3C डबल बॉन्ड ओ CH3, ठीक आहे ना. तर हा बनला समजा झेड, असं पकडू आपण. चला आता माहित नाही, थोडं असं मिसमॅच वाटतं थोडं थोडं. इथं रेड हॉट आयरन ट्यूबनी काय बनेल ते मुलांनो? मेसिटिलीन बनेल सर, मेसिटिलीन. आठवतं का? ऍसिटिलीन बेंझिन भेटतो, प्रोपाईननी काय भेटतो? मेसिटिलीन भेटतो, मेसिटिलीन. ओके ना, मेसिटिलीन. काय म्हणले यांनी? कंपाऊंड झेड विल शो येलो पीपीटी विथ NOI. सर यस ऑफकोर्स हॅलो फॉर्म शो करणार आहे. म्हणजे सर स्टेटमेंट 1 बरोबर आहे, अगदी बरोबर आहे सर, मान्य आम्हाला. कंपाऊंड क्यू, हा बघा, हा कंपाऊंड क्यू आहे ऍक्च्युली, ठीक आहे ना. इथं प्लस साईन असेल, असं पकडा प्लस. हा वरच्या रिस्पेक्ट मध्ये झेड आहे, खालचा क्यू आहे. इथे क्यूचा फॉर्म्युला पण दिला, C9H12, बरोबर आहे बघा, 9 कार्बन 12 हायड्रोजन. कंपाऊंड क्यू हॅज 2 डिफरंट टाइप्स ऑफ हायड्रोजन. यस ऑफकोर्स, 1 2 हे तिन्ही सेमच आहे आणि मधातले सेम आहे. 2 टाइपचे हायड्रोजन आहे आणि त्यांचा रेशो बघा, अरोमॅटिक आणि ॲलिफॅटिकचा 1:3 आहे. 1:3 कसा असेल सर? 1:9 पाहिजे ना, हो की नाही? इथे बघा मुलांना, इथे बघा चुकले इथं. हा मिथाइल आहे म्हणजे हा CH3 आहे, हा पण CH3 आहे आणि हा पण CH3 आहे. इथं मधात फक्त HH आहे. हे अरोमॅटिक रिंगचे हायड्रोजन म्हणजे 3 आहे ना, हे 3 आहे आणि हे साईडला 9. येस ऑफकोर्स, रेशो विचारला म्हणजे 1:3 चे. म्हणजे स्टेटमेंट 2 पण बरोबर आहे. स्टेटमेंट 1 and 2 आर ट्रू. बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर ट्रू. तो ऑप्शन नंबर बी इज द फायनल आन्सर. क्लिअर एकदम? बी इज फायनल. चला, अल्डोल कंडेन्सेशन जो आहे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर अप करू. ओके, तर चलो, धन्यवाद मुलांनो, धन्यवाद. नोट्स फक्त पूर्ण कराल प्रॉपरली, टाइम टू टाइम. ओके, तुम्हाला या चॅप्टरची परत एकदा ऑफलाईन लेक्चर मध्ये पण फास्ट ट्रॅक वरती मी रिव्हिजन देईल. ओके, 1-2 लेक्चर आपण क्लासमध्ये याला पाठच करून टाकू, ठीक आहे ना, जवळपास पाठच करू. ठीक आहे, चलो, थँक्यू.